तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम मला नंतर आहे ना तुकाराम ग्रंथ. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक कवरदे वरदा हरी हरि विठ्ठल विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज. महाराज सद्गुरु जोग महाराज महाराज की की जय. जय. व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनि व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपां देवा तुची गणेशु सकलमतिप्रकाशु मने निवृत्ते रासो अवधार जोजे अकार चरणयुगुल उकार उदरविशाल मकारू महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एक पटरे तेथ शब्द ब्रह्म कवळले. टोपी कुठे गेली माझी? आता आहे अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विष्णू. माझ्या डोकं विसरलो मी. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी तरी जाणते न गुरु भजिजे मग कृतकार्यची होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा वल्लभ संतोषती पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अष्टादशाच्या आपल्या सेवेमध्ये सुरुवातीला कोणतीही औपचारिकता न बाळगता दुसऱ्यांदा सेवेची संधी आपण मला दिलीत, ती कृपा आपण माझ्यावर केलीत, त्याबद्दल अतिशय मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. मला अतिशय आनंद असा झाला की आज जे आपण माझ्याकडे अभंग सोपवलेले आहेत ते नाटातले आहेत. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर व्यक्तिशः तुकोबारायांचे नाट हा माझा विलक्षण आनंदाचा प्रांत आहे. त्याचं कारण सांगतो. माझी अशी धारणा आहे की तुकोबारायांचा गाथा जो आहे हे म्हणजे तुकोबारायांचं अक्षरदर्शन आहे. पण त्यातही जसं भगवंताने विभूती योग सांगितलेला आहे की सगळी विश्व हे जसं आम्ही भोपाळीमध्ये म्हणतो की अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही आत्यासी, किंवा जसं तुकोबाराय म्हणतात जग अवघे देव मुख्य उपदेशाची ठेव आधी आपण या नासी मग उतरे ये कसी, किंवा वासुदेवामध्ये नळवराय म्हणतात जगी जग झाले जनार्दन उदो प्रगटला बिंबले भानगा. तसं जगद रूपाने जगदीश्वर नटलेला असला तरी भगवंत असं म्हणतात की ह्या सृष्टीमध्ये काही ठिकाणं अशी आहेत जी माझी विभूती आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी, की सगळ्या यज्ञांमध्ये जपयज्ञ हे मी तिथे आहेच. अर्जुनात ते माझं दर्शन आहे, ती माझी विभूती आहे. तसं तुकोबारायांच्या गाथेमध्ये तुकोबारायांच्या या दोन विभूती आहेत. त्यातल्या एका विभूतीचं नाव आहे विराणी आणि दुसरी विभूती आहे नाट. त्याचं मी कारण सांगतो आपल्याला. थोडी प्रस्तावना काय. नाट हा जो अभंग प्रकार आहे ना, हे तुकोबारायांचं वैशिष्ट्य आहे. आपण बघा, संपूर्णपणे निवृत्तीनाथांपासून निळोबारायांपर्यंत ही आमची संपूर्ण जी संत परंपरा आहे त्याच्यामध्ये नाट हा जो अभंग प्रकार आहे किंवा हे जे वर्गीकरण आहे किंवा हा जो गट आहे किंवा हे जे प्रकरण आहे
हे फक्त तुकोबारायांचं आहे. म्हणजे मी चुकत असेल तर मला आत्ताच कान धरा माझा, कारण माझ्या तरी मी जे काही थोडेफार गाथे बघितलेत, बाकी कुठल्याही संतांच्या काय रचनेमध्ये नाट हा अभंग प्रकार नाही. हे फक्त तुकोबारायांच्या गाथेमध्ये. जो शासकीय गाथा आहे आणि जो गाथा 2008 साली देहू संस्थानने तुकोबारायांच्या चतुर्जन्म शताब्दी निमित्त सिद्ध केलेला आहे, त्याच्यामध्ये एकूण नाटांची संख्या आहे 63. त्यातले 56 नाट आहेत तुकोबारायांचे आणि 7 आहेत त्यांच्या धाकट्या बंधूंचे म्हणजे कान्होबारायांचे. बाकी कुणाच्याही ठिकाणी नाट हा प्रकार दिसत नाही. म्हणजे हे वर्गीकरण पण नाही, तशा प्रकारचे अभंग पण नाहीत. हे नाट हे जे अभंग प्रकरण आहे ना, हे वैशिष्ट्यपूर्ण अशा करता आहे की आता काय झालं, याच्यात थोडं काही गोष्टी आपण, मला असं वाटतं, मनाशी नोंदवून ठेवाव्या असं मला वाटतं. मी थोडं कधी कधी लहान तोंडी मोठा घास घेत असेल तर मला क्षमा करा. आज आपल्या समोर जो गाथा आहे त्याच्यात जो अभंगांचा क्रम आहे किंवा अभंगांची जी ओळ आहे, तशीच तुकोबारायांच्या हातनं जेव्हा हे निर्मिती झाली, ती ओळ तशी होती का आपल्याला माहीत नाही. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, तुकोबारायांचे 10वे वंशज आणि थोर विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे जे आहेत, त्यांनी याच्यावर त्यांच्या लेखनामध्ये भरपूर उहापोह केलेला आहे की त्यांचं म्हणणं मूळ ओळीची गाथा ज्याला आपण म्हणतो, काही काळ ती देहूकरांकडे होती की जसे ज्या भावावस्थेमध्ये जो भाव मनामध्ये प्रगट झाला प्रकर्षाने, तो भाव ताबडतोब शब्दरूपाने उमटून जी अभंगवाणी महाराजांची तयार झाली की निर्माण झाली, तिची जी ओळ होती, तिचा जो क्रम होता, तो कसा होता हे आपल्याला आजही माहीत नाही. हे अगदी वास्तव आहे. कारण नंतर अनेक, एक तर मुळामध्ये 17व्या शतकात महाराजांचा गाथा तयार झाला तेव्हा मुद्रण नव्हतं, अनेकांनी अभंग लिहून घेतले, ते सगळं आपला इतिहास माहिती आहे. पण हे जे 56 अभंग आहेत तुकोबारायांचे, याची आज आपल्या पुढे जी ओळ आहे, वेगवेगळ्या गाथेमध्ये वेगवेगळे प्रमाण आहेत. आता मी इथं आपण इथे बोलतोय, हा आपला मुख्यतः समूह अध्ययनाचा प्रांत आहे. जी शासकीय गाथा आहे किंवा अगदी देवस्थानने केलेली जी 2008 सालची जी आवृत्ती आहे, त्याच्यामध्ये नाटांच्या प्रकरणाची सुरुवात जी आहे, त्याच्यामध्ये पहिले 2 नाट हे गणेश वर्णनाचे आहेत. आपल्या ह्या आवृत्तीत नाही आहेत, ठीक आहे, तो काही फार चर्चेचा मुद्दा नाही. पण 2 अभंग सुरुवातीचे जे आहेत अन्य संहितांच्या मध्ये, ते गणेश वर्णनाचे आहेत. प्रथम नमन तुझं एक दंतारंगी रसाळ ओढवी कथा, मती सौरस करी प्रबळता जेणे फिटे आता अंधकार, आणि प्रथमारंभी लंबोदर, असे 2 पहिले आहेत. मला एक शंका अशी आहे की आमचा जो परंपरागत प्राचीन जो प्रघात आहे की कोणती प्रबंध रचना करताना सुरुवातीला गणेशाला वंदन करायचं, त्यामुळे एक कायम मला शंका अशी आहे, शंका म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की नाट हे जे प्रकरण आहे, ही तुकोबारायांच्या मनामध्ये एक प्रबंध रचनेचा आकृतिबंध असावा का? कारण सुरुवातीचे 2 नाट जे आहेत ते गणेश वंदनाचे आहेत, आणि हे जे 56 अभंग आहेत, याची गाथेमध्ये जरी वेगवेगळ्या आवृत्त्या असल्या, वेगवेगळ्या प्रती असल्या, आणि वेगवेगळ्या प्रतींमध्ये जरी अभंगांची ओळ निरनिराळी असली, तरी आपण जर बारकाईने बघितलं ना, तर त्याच्यात संपूर्ण तुकोबारायांचा साधकावस्थेमधून सिद्धावस्था किंबहुना जीवनमुक्तावस्थेपर्यंतच्या प्रवासाचा मोठा पट त्या 56 अभंगांमधनं असं आपल्यासमोर पसरला जातो, उलगडला जातो. गुरुदेव रानडे जे होते, गुरुदेव रानडेंचं अतिशय मोठे नामयोगी, निंबाळ संप्रदाय जो आहे, भाऊसाहेब महाराज यांचे गिरीकर वगैरे, ही सगळी मोठी परंपरा आहे. महाराज असं म्हणायचे की कुठलाही जो उपासक आहे त्याचा जो आध्यात्मिक प्रवास आहे, आंतरिक प्रवास, थोडी पार्श्वभूमिका आपला नाटात काय आहे हे थोडं आपण त्याची थोडी भूमिका, हे फार रम्य आहे. गुरुदेव असं म्हणायचे की उपासकाचा जो आध्यात्मिक प्रवास आहे आंतरिक उन्नतीचा,
त्याचे ढोबळ मानाने 6 टप्पे आहेत. अगदी पहिला टप्पा बद्ध, तिथून ईश्वर भेटीची, भगवंताशी एकरूप होण्याची प्रेरणा, इच्छा मनामध्ये होते. दुसरा टप्पा येतो मुमुक्षु. तिथून साधनेला प्रारंभ होतो. मग तिसरी अवस्था होते साधकाची. साधकाची अवस्था हळूहळू जसं लोणचं मुरतं तसा साधक साधनेमध्ये मुरायला लागला की त्याची भगवंताच्या भेटीबद्दलची उत्कंठा वाढायला लागते. पण ताबडतोब भेट होत नाही. जसं तुकाराम म्हणतात ना की अगदी हागणदारीचं शेत झालं तरी ते ताबडतोब पीक देत नाही, त्याला आणखी कष्ट करायला लागतात. तसं एक मोठा काळ असा असतो की साधकावस्था अत्यंत परिपक्व होत चालली आहे, पण भगवंताचं दर्शन नाही. हा जो कालखंड आहे किंवा हा जो टप्पा आहे त्या प्रवासामधला, त्याला गुरुदेव नाव देतात वंचित. की तो वंचित आहे, तो साधक आहे पण अजून भेट नाहीये भगवंताशी. त्याही पुढे तो साधक सरकला की एक टप्पा असा येतो की तो सिद्ध बनतो. आणि त्याच्या पुढचा अंतिम टप्पा हा जीवनमुक्त आहे. त्यामुळे बद्ध, मुमुक्षु, साधक, वंचित, सिद्ध आणि जीवनमुक्त असे 6 टप्पे गुरुदेव रानडे यांनी ढोबळ मानाने मांडलेले आहेत. नाटांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या 6 टप्प्यांमधले सुद्धा बारीक सारीक जे पदर आहेत भावनेचे, ते इथे दिसतात आपल्याला. हे अलौकिक वैशिष्ट्य आहे महाराजांच्या संपूर्ण या रचनेचं. कारण हा सगळा प्रवास आहे. म्हणजे मी सांगू का, 2 अभंग फक्त मी म्हणजे सांगतो की किती 2 टप्पे आहेत. महाराजांचा फार गोड अभंग आहे. काय करूजी दातारा, काही न पुरे संसारा, झाली माकडाची परी, येतो तळा जातो वरी, घाली भलते ठाई हात, होती शिव्या बैसे लाथ. ही एक अवस्था आहे. आणि दुसरं टोक, संकोचोनी काय झाला असी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे, करोनी पारणे आचवे संसारा, उशिरा लावू नको. हे दुसरं टोक आहे. या 2 टोकांच्या मधला जो प्रचंड संघर्ष आहे तुकोबारायांचा, त्या संघर्षाचे सगळे पदर नाटांमध्ये दिसतात. हे नाट या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. ह्याला गांधीजींच्या संपूर्ण एक जे ज्येष्ठ अनुयायी होते विनोबाजींनी तुकोबारायांवरती फार गोड लिहिला. एक त्यांचा नाथांवरती त्यांचा एक मोठा विस्तृत निबंध आहे. त्याच्यात तुकोबारायांवरती विनोबांनी एक वाक्य लिहिलं आहे. ते त्याची प्रचिती नाटामध्ये येते. विनोबा असं म्हणतात की आम्ही कांदा चिरायला बसल्यानंतर कांदा जेव्हा आम्ही सोलतो तेव्हा कांद्याच्या पाकळी जेव्हा आम्ही अलग करतो तेव्हा 2 पाकळ्यांच्या मध्ये एक अगदी तलम पारदर्शक असा पडदा येतो. विनोबाजी असं म्हणतात, तुकोबारायांनी आपल्या अंतःकरणाचे तितके तलम पदर करून 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 त्यामध्ये चिकटलेला जो अहंकार आहे तो हाताने धुवून काढला. इतकं कठोर आत्मपरीक्षण जे आहे त्याचे प्रतिबिंब नाटामध्ये आहेत. त्यामुळे नाट हे जे प्रकरण आहे तुकोबारायांचं, हा त्या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचा एक अत्यंत विस्तृत आलेख आहे. आणि म्हणून हे आपल्यासमोर जे 56 नाट आहेत, अभंग आहेत, त्याची समजा जर ह्या पद्धतीने आपण क्रमाची फेरमांडणी केली तर ह्या प्रवासाचे टप्पे असे उलगडत जातात. पुन्हा मी अगदी 2 फक्त उदाहरण देऊन आपण आपल्या विषयाकडे वळू. महाराजांचा एक अभंग असा आहे, नाटामध्येच आहे, कदाचित तो आपण येऊन गेला असेल, की मी आता भगवंता विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. की आता भगवंता तुझा गाठणं हा एकच माझ्या जीविताचा हेतू आहे अंतिमतः. आता हे करायचं म्हटल्यानंतर हा प्रवास लांबचा आहे. ह्या प्रवासाला जितका प्रवास लांब तितकी तयारी जास्ती लागते. मग महाराज बघा किती कठोर आत्मपरीक्षण महाराज करतात. महाराज असं म्हणतात की ठीक आता पांडुरंगाला भेटायचं हे तर आपलं ठरलं. आता त्या प्रवासासाठी काय काय शिदोरी आपल्याजवळ आहे ती जरा बघावी म्हणून महाराज अंतर्मुख होतात आणि आपला धांडोळा घ्यायला लागतात. तेव्हा जे अंतर्दर्शन तुकोबारायांना झालेलं आहे ते एका नाटामध्ये आहे की माझा आता व खुंटला उपाव. महाराज म्हणतात, जेणे तुझे आतुडती पाव, करू भक्ती तरी नाही भाव, नाही जीव हाती कवणे विशी, धर्म करू तरी नाही चित्त, दान देऊ तरी नाही वित्त,
नेणे पूजो ब्राह्मण अतित नाही भूतरया पोटा हाती. की ज्याच्यामुळे तुझी प्राप्ती होईल अशी जी सगळी साधनं आहेत, ती साधनं अंगीकारण्यासाठी जी पूर्वतयारी लागते ती सुद्धा माझ्याजवळ नाही. हा पहिला टप्पा आहे. आणि ह्याच अवस्थेतला मी म्हणजे म्हटलं की जीवनमुक्त अवस्था आहे. तो दुसरा टप्पा नाटामध्येच आहे की काया आम्ही भक्ती करणे कैसी, काय ते वहावे तुम्हासी, अवघा भरोनी वररासी, वाणी खाणी रसी रूपी गंधी, कैसे करू इंद्रिया बंधन. महाराज म्हणतात काहीच नाही तुझ्या खेरीच. हे जे 2 टप्पे आहेत ना, या टप्प्यांमधला प्रवास हा नाटांमध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळे नाट ही तुकोबारायांची विभूती आहे की इथे तुकोबाराय काय सामर्थ्य आहे. तुकोबाराय म्हणजे प्रत्येक क्षणी अखंड प्रवास आहे तुकोबारायांचा. त्यामुळे प्रत्येक चरणामध्ये वेगळा भाव कल्लोळ आहे. प्रत्येक अभंगाची बैठक वेगळी आहे. जो माझ्याकडे आपण सुरुवातीचे जे 5 अभंग मला सेवेकरता आपण दिलेत त्याच्यापैकी पहिला जो अभंग आहे अभंग क्रमांक 4034. इथे क्रमांक 4034 महाराजांनी सुरुवात जी केलेली आहे, हे बघा, हा जो संपूर्ण प्रांत आहे ना, एक हा अष्टादशाचं मी मागच्या वेळी म्हटलं मला अतिशय प्रिय हा उपक्रम आहे. कारण इथे आम्ही केवळ शब्दार्थ सांगत जाते ते तर आपण करतोच, पण प्रत्येक शब्दामध्ये जे दडलंय तिथपर्यंत भिडण्याचा आपला प्रयत्न आहे. हे सगळे शब्द जे आहेत ना हे दिसतात सोपे आहो. मला हे तुकोबारांचे किंवा कुठल्याही सगळे गाथा बघितला ना किंवा ज्ञानोबाईची ती ओवी आठवते की जैसे बिंब तरी बचके येवडे परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. या नाटांचं जे वैशिष्ट्य आहे ते हे आहे. बरं गंमत आहे बरं का, नाट हा जो शब्द आहे ना आपल्या मराठीमध्ये शब्दकोशामध्ये ह्याला जवळपास एक 18 ते 20 छटा आहेत. आपल्या बोली मराठीमध्ये नाट हा बहुतेक करून नकारार्थी भावना व्यक्त करणारा शब्द आहे. आपण म्हणतो ना नाट लागला, आज एकही काम झालं नाही, नाट लागला. त्यामुळे बहुतेक नाट या शब्दाचे सगळे अर्थ जे आहेत ना किंवा ज्या अर्थछटा आहेत त्या नकारार्थी आहेत. प्रतिकूलता, अननुकूलता, अडथळा, ठप्प होऊन बसणं हा एक भाग आहे. नाट या शब्दाला प्रदेश किंवा प्रांत असा एक अर्थ आहे. नाट हे नृत्याच्या प्रकाराचं पण नाव आहे. आणि नाट ही मनाची गोंधळलेली अवस्था दाखवणारी पण स्थिती आहे. या सगळ्या छटा याच्यामध्ये दिसतात बरं का आपल्याला. म्हणजे अनेक ठिकाणी महाराज खूप खंतावलेले दिसतात, खूप ठिकाणी चिंतित दिसतात, खूप ठिकाणी प्रेरणेने निश्चयाने पेटलेले दिसतात, खूप ठिकाणी लीन झालेले आहेत, खूप ठिकाणी जसं महाराजांचा गोड अभंग आपण जो ऐकतो की मागे पुढे अवघारिता ठाव ठेवूनी भाव पायी वाट पाय, की आता कळत नाही मागे पुढे काय होणार आहे. देवना संसार तुका दोन्हीकडे चोर, अशी अवस्था अनेक अभंगांच्या मध्ये आपल्याला दिसते. त्यामुळे ह्या अभंगांचं अंतरंग बघणं म्हणजे तुकोबांचं अंतरंग दर्शन आहे. महाराज असं म्हणतात की माझ्या सगळ्यात आनंदाचा भाग कुठला असेल तर सुख या संत समागमे, नित्य दुणावे तुझी नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुल्लत असो. किती शब्द मला ना खरंच म्हणजे आपण थक्क होतो. दुणावे हा गुणाकार आहे, बेदुणे 4. बेरीज आणि गुणाकार मूलभूत फरक आहे. बघा महाराज म्हणतात संत संगतीमध्ये नाम घेण्याने होणारं सुख जे आहे ते गुणाकाराने वाढतं. 2 + 2 4 + 2 6 + 2 8, पण 2 × 2 4 2 8 2 16 2 32 2 64 2 128 हा गुणाकार आहे. आता गमत सांगू का, तुम्हाला असा दुसरा अभंग आहे बघा, गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर होतो. संपूर्ण विश्व हे भगवंताच्या गुणाकाराचं दर्शन आहे. नित्य दुणावे, दुणावे हा शब्द इथे फार महत्वाचा आहे की संतांच्या समागमामध्ये नाम घेतल्याने
त्या नामाचा जो आनंद आहे, जे सुख आहे, ते दुपटीच्या पटीत वाढत जातं. इथे गंमत आहे. इथे मुळात हे दुप्पट का होते, गुणाकार का होतोय? कारण मुळात पहिल्यांदी संत संघ आहे. बघा, नाटामध्ये हे सगळे नाट जे आहेत ना, नाट हे प्रकरण असं आहे की एका अभंगाचा अर्थ लावायला बाकीचेच त्या प्रकरणामधले अभंग बढतीला येतात. महाराज एके ठिकाणी असं म्हणतात, पांडुरंगा, संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा, हाची भाव माझी आजीवा. चरणसेवा मला तुझी मिळू दे, पण ती चरणसेवा संत संगतीने मिळू दे, म्हणजे संतांच्या संगतीमध्ये राहून चरणसेवा मिळू दे. का? कारण मग मी तिथे स्थिर होईल. तसं नित्य दुणावे तुझी या नामे, मी नाम जर संतांच्या बरोबर घेतलं तर ते नाम स्थिर होईल माझ्या ठिकाणी. बघा, मी फक्त एक ज्ञानोबारांचं प्रमाण देतो आपल्याला. ज्ञानोबारांचा जो मोठा सुंदर गुरुवर्णन करणारा अभंग आहे बघा, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. आपण सगळे अभ्यास व्हा. ज्ञानोबा एक चंडाच्या मध्ये असा आहे, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन. तिसरी ओळ अत्यंत महत्वाची आहे, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. लग्न करून बायको आली तरी ती नांदली पाहिजे ना. तसं साधुबोध हा नांदला पण पाहिजे आणि साधुबोध झाल्याची खूणही मागे उरता कामा नये. साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईचा मुरा अनुभव. तसं नाम हे स्थिर राहिलं पाहिजे, अंतःकरणात मुरलं पाहिजे आणि त्याच्याकरता ते नाम विवेकशीलतेने झालं पाहिजे. म्हणून संत आहे, कारण संत तेथे विवेका असणे की जी. महाराजांचे सगळे अभंग फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. महाराज नुसत्या वैराग्याची प्राप्ती करत नाहीत. ऐसे भाग्य काही लाहता होईना वगैरे के जन ब्रह्मरूप अभंग आपण बघा. महाराज म्हणतात, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वालाग्नी जैसा. ते जे वैराग्य आहे, ते जर विवेकावरती अधिष्ठित असेल तर ते चिरस्थायी बनतं. तसं माझं नाम नित्य दुणावे तुझी नामे, केव्हा सुखया संत समागमे. हे फार हे साधं नाही हो. की महाराज म्हणतात की मी माझ्या नामाचं सुख आहेच अपार, पण ते संत समागमे जर घेतलं तर त्याचा गुणाकार होतो. याचं कारण तिथे अनुभूती पूर्ण संतांच्या संगतीमध्ये विवेकाच्या अधिष्ठानावरती झालेलं ते चिंतन आहे. हीच भाषा हरिपाठ ज्ञानोबारामध्ये, म्हणजे हरिपाठामध्ये ज्ञानोबारा वेगळ्या अशा पद्धतीने बोलतात. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वासेसी सुलभ रामकृष्ण. हे जर झालं तर काय होत आहे, दहन होती सकळ कर्मे. आता इथे गंमत आहे बघा, कर्म नाही दहन होत आहे, कर्माचा संस्कार दहन होतोय. की ते बघा, हे सगळं अल्पाक्षर आहे बरं का, पण अफाट त्याच्यामध्ये तुकोबारायांनी इतकी अनुभूतीची खोली भरलेली आहे की असं जे नाम, ज्या नामचिंतनाचं सुख संतांच्या संगतीमध्ये गुणाकाराने वाढत जातं, त्याचा माझ्या अंतःकरणावरती होणारा परिणाम काय आहे तर दहन होती सकळ कर्मे. कर्म दहन नाही होत आहे, कर्माचा मागे उरलेला ठसा उरत नाहीये, कर्माचा संस्कार चिकटत नाहीये. का? आता इथे गंमत बघा, आमचा हा जो भागवत धर्म आहे ना, की ज्याचं व्यासांनी वर्णन केलेलं आहे, प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मकः, नारायण परो धर्म पुनरावृत्ती दुर्लभः. प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मकः. व्यासांनी शांती पर्वामध्ये भागवत धर्माचं जे दुहेरी लक्षण सांगितलेलं आहे, पुनरावृत्ती दुर्लभः. जो भागवत धर्माचा अनुयायी आहे त्याला मोक्षाची चिंताच नको. तुकोबार तीच भाषा बोलतात, संसार तो तयाचा दास, मोक्ष तो पाहात असे वास, रिद्धिसिद्धी रेशवटा त्रास, न शिवती यास वैष्णवजन. वैष्णवांना मोक्षाची वाट बघत थांबत नाहीत, वैष्णव कधी भेटतील याची वाट बघत मोक्ष थांबतो. हे भागवताचं पहिलं लक्षण आहे, पुनरावृत्ती दुर्लभ. प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मकः. हा आमचा भागवत धर्म प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा समधात जीवनाच्या दोन्ही अंगांची धारणा करणार आहे. मी सांगतो हेच तुकोबार आहे, त्यांच्या अभंगामध्ये तीच परिभाषा वापरून सांगतात, प्रवृत्ती निवृत्तीचे आठुनिया भाग उतरले चांग रसायन. अभंग सगळा फार गोड आहे. शेवट असा आहे, तुकोबा म्हणतात, आरोग्यता तुका पावला अष्टांगी.
मिरविला रंगी निजात्मरंगे. हा जो आमचा भागवत धर्म आहे, या भागवत धर्माने शिकवलेली जी भक्ती आहे, त्या भक्तीची दोन अंग आहेत. एक आहे नामचिंतन आणि दुसरा आहे लोकसंग्रह. नामचिंतन जे आहे, नामचिंतनाचा जो परिणाम अपेक्षित आहे, जे तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. नामाचा अपेक्षित तुकोबारायांना असणारा परिणाम जो आहे तो म्हणजे पूर्णपणे चित्त निर्मळ होणं. आणि चित्त निर्मळ होणं म्हणजे महाराज जसं म्हणतात बुधवारच्या अभंगामध्ये, कामक्रोधे केले घर रीते, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. नामाने एकदा का अंतःकरण पूर्णपणे निर्विषय झालं, तिथून एकदा का अहमचं उच्चाटन झालं, एकदा का करताच. तुका फार गोड शब्द वापरला बघा, दीपकी कर्पूर कैसा तो विराला, तैसा देह झाला तुका म्हणे. अज्ञान हा देह स्वरूपी मिंदला, सर्व वसा मला देह पात. ज्ञानस्वरूपाची सांगड मिळाली, अंतरी पाहिली ज्ञान ज्योती. ही अवस्था आल्यानंतर एकदा करताच मुली लयाला गेला की कर्तेपणाचा अभिमान आपोआपच गेला. कर्माचा संस्कार उरतच नाही, कारण कर्म करणाराच विलीन झालेला आहे. नाथ भागवतामध्ये म्हणतात ना की हेतुक अथवा अहेतुक, वैदिक लौकिक स्वाभाविक, भगवंती अर्पे कर्मे रेख, या नाम एक भागवत धर्म. दहन होती सकळ कर्मे का, कारण संतांच्या संगतीमध्ये अखंड दुप्पट होणारं जे सुख आहे, आनंद आहे नामाचा, त्या नामाचा परिणाम असा झाला की नामधारक जो आहे तो नामधारकाच्या ठिकाणी असणारी स्वची जाणीव गेल्यामुळे जे होत आहे ते कर्म आपोआप नैष्कर्म्य होत आहे. हे बघा लक्षात घ्या, निष्काम कर्म ही प्राप्त करून घेण्याची पायरी नाही. निष्काम कर्म हा परिणाम आहे. कशाचा? अखंड नामचिंतनाचा. मी उद्यापासून निष्काम कर्म करेन म्हणजे मी उद्यापासून, थंडी आता आली उद्यापासून व्यायाम सुरू करेन असं होत नाही. महाराज म्हणतात हा नामाचा परिणाम आहे की पूर्णपणे स्वच विलय झाला. दहन होती सकळ कर्मे, आणि कुठल्याही कर्माचा संस्कार चांगला किंवा वाईट हा मनामध्ये न राहिल्यामुळे, अस्तित्वामध्ये न उरल्यामुळे पूर्ण अस्तित्व हे हलकं झालं. ज्ञानोबांनी फार गोड शब्द वापरला आहे. ज्ञानोबा म्हणतात, अहो आम्हाला संभावितपणाचं सुद्धा ओझं असतं, ते ओझं सुद्धा गेलं. सर्व काळ प्रेमे डुल्लत सो. ज्यावेळी सगळा आमच्या मनामधला स्वचा ठसा जातो ना, त्यावेळी आम्ही नाचतो. गायनाचे एवढे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. ती हा नामचिंतनाचा परिणाम अपेक्षित आहे. ह्याच्यासाठी नाम संतांच्या संगतीमध्ये, तुकोबांनी सुरुवात काय केली? सुख या संत समागमे, नित्य दुणावे तुझी या नामे, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुलतसो, म्हणून नाही काही चिंता, तुझी आमुचा माता पिता, बहीण बंधू आणि चुलता, अनिक गोता सर्वा ठाई. एकदा हा नामाचा परिणाम अंतःकरणामध्ये स्थिर झाला की जी अनुभूती येते ती अनुभूती ही आहे की आता पूर्णपणे निश्चिंत, आता निश्चिंतीने पावलो विसावा. काय गोड शब्द आहे बघा. खुंटली या धावा तृष्णेची या, तुका म्हणे मुक्ती परनली लोवरी, आता दिवसचारी खेळीवेळी, आता निश्चिंतेने पावलो विसावा. झाली सकळ निश्चिंती. महाराज म्हणतात ना, भांडवल शेण माती, झळझळ येतो भिंती वृंदावने तुळशीच्या. ही तशी अवस्था आहे. हा नामाचा परिणाम अपेक्षित आहे तुकोबारायांना. आणि ह्याच्यासाठी संत संगतीने नाम घेणं, याचा महिमा महाराज इथे वर्णन करतात. आता पुढची अवस्था बघा. महाराज म्हणतात, ज्यावेळी ही भावना माझ्या ठिकाणी स्थिर झाली, किती पालट, किती भूमिका कशी आहे बघा. ऐसा कळला हा निर्धार, माझा तुझ न पडे विसर. ही किती अवस्था गोड आहे बघा. आम्ही काय म्हणतो की आमच्या ठिकाणी नाम पक्क झालं, याची आम्हाला येणारी प्रचिती काय, तर आम्हाला भगवंताचा कधी विसर पडत नाही का, कारण आम्ही आणि भगवंत यांना जोडणारा दुवा म्हणजे नाम आहे. महाराज आता कुठल्या टोकावरती आहेत बघा. महाराज म्हणतात, अखंड नामचिंतनाचा संतांच्या संगतीमध्ये मी जे घेतलं त्याचा माझ्यावरती जो परिणाम झाला, त्यावेळी मी आता अशा अवस्थेला आहे, माझा तुझं न पडे विसर. आता पांडुरंगात माझा विसर तुला पडणार नाही, ही उलटी अवस्था आहे. हे किती गंमत आहे बघा. माझा तुझं न पडे विसर, अससी देवोनिया धीर बाई अभ्यंतर मज जवळी. अखंड आता हरी बाहेर, हरी हरीने घर कोंडिले, हरीने कामा घातल्या चिरा वित्त बरा मुख बिले. तशी अवस्था आहे.
विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे वरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. ही अनुभूती आता स्थिर आहे, म्हणून दुःखत आहे कैसे नये स्वप्नासी. भुक्ती भुक्ती झाल्या कामारी दासी, त्यांचे वर्मत्वा मापासी, सुखे राहिलासी प्रेमाचिया. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष, काय उणे आमा आनंदास, सेवू भक्तिरस तुका म्हणे. आता गंमत बघा, इथे एक गंमत आहे. कीर्तनाचा परिणाम काय आहे किंवा काय अपेक्षित आहे मला. ज्ञानोबराची जी उभी आहे ना, तुकोबाराय तिथे याचा संकेत करतात बरं का. जळती पापे पळती दोष, काय उडे आम्हा आनंदास, सेवू ब्रह्मरस तुका म्हणे. आता जळती पापे, पुढची ओळ फार, पुढचं चरण, अर्ध चरण फार महत्वाचं आहे. पळती दोष, याच्यावर आंतरिक संगती आहे. हे फार आपल्याला जितकं आपण बारीक महाराजांचं शब्द जाणावेत ना, तेवढी मजा वाटते. बघा, कीर्तनाचा परिणाम काय, कीर्तनाचा काय अपेक्षित आहे परिणाम, हे ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे. तरी कीर्तनाचे नि नडनाचे नाशिरे व्यवसाय प्रायश्चित्तांचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. आता बघा, नडनाच काही ठिकाणी पाठभेद आहे, काही ठिकाणी नटनाच असाही शब्द आहे. पण नडनाच हा जो शब्द आहे, हा जुन्या मराठीमधला शब्द आहे. नडनाच या शब्दाचा अर्थ आहे परमोत्कर्ष, टोकाला पोचणं. त्यामुळे असं म्हणतात, कीर्तन ही जी अवस्था आहे, ही कीर्तनाची अवस्था, कीर्तन ही स्थिती आहे. ही स्थिती ज्यावेळी अस्तित्वामध्ये, अंतःकरणामध्ये परमोच्च स्थितीला पोचते, त्यावेळी अंतःकरण निर्द्वंद्व होतं. पाप जळत एकटं जळत नाही, पाप बुद्धी सह पाप जळतं. आणि पापबुद्धीचंच उच्चाटन झाल्यामुळे पुन्हा नव्याने पापाचा दोष होण्याची शक्यताच उरत नाही. म्हणून जळती पापे पळती दोष. पापबुद्धीच गेली ना. पापबुद्धी गेल्यामुळे आता पाप नाही म्हटल्यानंतर त्याच्या सापेक्ष असणाऱ्या पुण्याची पण महती उरत नाही. पापही नाही, पुण्य नाही, अशी जी निर्द्वंद्व अवस्था आहे, त्या निर्द्वंद्व अवस्थेमध्ये जो आनंद रस आहे, त्याचं नाव ब्रह्मरस आहे. हे बघा, ब्रह्मरसाची व्याख्या करता येणार, मला तर अजिबातच करता येणार नाही. महाराजांनी त्याची लक्षणं सांगितलेली आहेत की ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समूळ ज्यांची. अज्ञाना सकट वासना गेली. पुढचं चरण फार महत्वाचं आहे. नाही त्या विटाळ अखंड सोवली, उपाधी वेगळी जाणीवेच्या. हे जे सोवळेपण आहे ना, हे सोवळेपण निर्द्वंद्व अवस्थेमधनं आलेलं आहे. तिथे भेदच नाही. भेद नाही का? भेद नाही कारण द्वंद्वच नाहीये. सेऊ ब्रह्मरस तुका म्हणजे हा संपूर्ण कीर्तनाचा तुकोबाराय म्हणतात, माझ्या आयुष्यामध्ये मी भोगलेला हा आनंद आहे. ही स्थिती मी अनुभवलेली आहे की मला संत समागम जो आहे, तो संत समागम महत्वाचा का वाटतो? कारण त्याची परिणती ही आहे, जळती पापे पळती दोष, सेऊ ब्रह्मरस तुका म्हणे. ही जी अवस्था आहे, ही अवस्था असल्यामुळे मग महाराज म्हणतात की संतांच्या संगतीचं जे महिमान आहे की संत तेथे विवेका असणे की जी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. ज्ञानोबराय त्याच्या इकडे निर्देश करतात. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठलिंग देहाची, आणि मजरदई सद्गुरु जेणे तारी रोहा संसार पुरू, म्हणून विशेषी अति आदरू विवेकावरी. भक्तीचं, नामचिंतनाचं फलित अंतःकरणामध्ये विवेकाची स्थापना दृढ होणं आणि तिथून निर्द्वंद्व अवस्थेपर्यंत प्रवास. महाराज म्हणतात हे अनुभवलं मी. आता ही अवस्था, ही या नाटातली अवस्था बघा. पुढची अवस्था जी आहे ना, ती बरोबर याच्या उलटी आहे. उलटी म्हणजे कशी आहे की मी म्हटलं बघा, म्हणून आपण सुरुवात काय केली आपण की नाट या शब्दाला ज्या अनेक छटा आहेत, त्यातली एक छटा ही आहे की मी म्हटल्याप्रमाणे थोडं नकारात्मक. अरे आपली आता कोंडी झाली आहे, मागे पुढे कुठे जावं कळत नाहीये, थोडा गोंधळ आहे. महाराजांचा एक फार गोडा भंग म्हणतात. महाराज म्हणतात, ओस झाल्या दिशा मज वाटे भिंगुळवाणे. हा जो शब्द आहे ना, भिंगुळवाणा, अत्यंत गोड आहे. कळतच नाही मला काय होणार आहे माझं.
महाराज एकीकडे असं म्हणतात की अहो मला काय करावं कळत नाही का, कारण तुका म्हणे वाट दावुनी सद्गुरू, राहिला तो दुरू पांडुरंग. की बाबाजींनी मला फक्त वाट दाखवली. सापडवेले वाटे जाता गंगा असताना, काय रेणो त्वरा झाली भोजना मागती तुप पावशेर, परीला वेसर स्वप्ना माझी, काही कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. बाबाजींनी मला मार्ग दाखवून दिला. बाबाजी पण नाही आणि पांडुरंग पण लांब आहे. ही जी अवस्था आहे भिंगुळवाणी, ती अवस्था पुढच्या अभंगामध्ये आहे. म्हणून वाटतं की हे अभंग ज्या ओलीच्या क्रमाने इथे आता आपल्या समोर आहेत त्याच्यामध्ये असे चढ उतार दिसतात. हे कदाचित अंतःकरणामधले भाव असे असतील बरं का. म्हणजे असं हे बघा काय माहिती का, कविता किंवा काव्य हा जो प्रकार आहे ना, हा अत्यंत तरल आणि तलम आहे. की त्यावेळी जो भाव अंतःकरणामध्ये अत्यंत प्रकर्षाने दाटून आला त्याला तितक्याच उत्कर्ष शब्दामध्ये अभिव्यक्ती होणं हे काव्याचं लक्षण आहे. हे संपूर्ण महाराजांच्या अंतःकरणामधले जे कल्लोळ आहेत, भाव कल्लोळ आहेत, त्याच्या वेगवेगळ्या छटा आहेत. फक्त मी म्हटल्याप्रमाणे जर याचा क्रम थोडा बदलला आपण अभ्यासाकरता, तर हा प्रवास एक एक पायरी कशी चढत जाते ती दिसते. इथे आता जो अभंग आहे, इथे आता महाराजांची भूमिका पूर्णपणे थोडी वेगळ्या टोकावरती आहे. की न पवे सन्निध वाटते चिंता, की केव्हा पांडुरंगा सन्निध म्हणजे तुझ्या मी केव्हा जवळ येईन याची मला चिंता पडलेली आहे. का चिंता पडली आहे याचं पण उत्तर महाराजांनी नाट्यामध्येच देऊन ठेवलं बरं का. महाराज म्हणतात की पांडुरंगा तू किंवा तुझ्याकडे येण्याचा मार्ग हा मला माझ्या बुद्धीवरती विसंबून मी राहिलो तर मला कळेल याची मला खात्री वाटत नाही. महाराज असं म्हणतात की पहिली गोष्ट म्हणजे मी तुझ्याकडे यायला लागल्यानंतर त्या मार्गावर माझी बुद्धी स्थिर राहील का याची मला खात्री नाही. काय आहे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल की मती, धरले जाईल ते सिद्धी, शेवट तो कधी मज कळे हे सांगता येत नाही. पुन्हा कळो येईल आपुले बद्दी, हे तो न घडते कधी, केवढे आघात ते मती, लज्जा रिधी उभी आड ठाके. त्यामुळे माझ्या हिमतीवर पांडुरंगा मी तुला येऊन भेटेन का ह्याचा मला आत्ता तरी भरोसा वाटत नाही. न पवे सन्निध वाटते चिंता, वरिया बहुतांची सत्ता, नुगवे परत जातो गुंता, कर्मे बळीवंता सापडलो. आता इथे मी सांगू का, आपण सगळे खरे इथे अभ्यासू आहोत. म्हणजे ह्याच्यामध्ये बहुतांची सत्ता म्हणजे कुणाची, सगळ्यांची. मला याच्यामध्ये हा पुन्हा बघा महाराजांनी हे बघा काही शब्द तुकोबारायांचे जे आहेत ते अर्थ संकोच करणारे आहेत आणि काही शब्द अर्थ विस्तार करणारे आहेत. इथे बहुतांची याचं एकच फक्त मी प्रमाण महाराजांचं सांगतो म्हणजे ताबडतोब ते कळेल. महाराज म्हणतात ना की पुरे पुरे आता नको दुजी याची सत्ता, की मी आणि तू किंवा द्वंद्व जोपर्यंत माझ्या ठिकाणी आहे तोपर्यंत त्याच्या पोटामधनं निर्माण होणाऱ्या सगळ्यांचा मी अंकित आहे. इथे बहुत याचा अर्थ अगदी अर्थसंकोचाने जर घ्यायचा झाला तर मी हे एकदा माझ्या ठिकाणी मी ठाण मांडलं की मी कोणीतरी आहे, ही भावना एकदा दृढ झाल्यानंतर त्या मीच्या अनुषंगाने जो सगळा पसारा निर्माण होतो त्या सगळ्यांची सत्ता माझ्यावरती आहे. बघा हे प्रत्येक गोष्ट तुकोबाराय सांगतात. मला नंतर फार दुसरा गोडा अभंग आहे, दुजे खंडे तरी अवघा आवरला तो हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. एकदा मी कोणीतरी हा मीची गाठ सोडली ना की सगळे बहुत हे लांब पळतात. मी आता उदाहरण देतो. ज्ञानोबारांच्या अमृतानुभवामध्ये एक गोड ओवी आहे. ज्ञानोबारायांनी सद्गुरूंचं वर्णन जे दुसऱ्या प्रकरणामध्ये केलं आहे त्याच्यामध्ये एक अत्यंत मार्मिक ओवी आहे ज्ञानोबारांची. ज्ञानोबा असं म्हणतात की हे माझे सद्गुरू कसे आहेत की अहो गुरु शिष्य ही दुवाळी पवाडू केला. की मुळामध्ये गुरु आणि शिष्य हे दोन नाहीतच, म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोन्ही शब्दांचा अर्थ श्री गुरुची होतो दोही ठाई. एकच तत्व दोन रूपांनी नटलेलं आहे. त्यामुळे तिथे मुळात भेद किंवा द्वंद्व नाहीच आहे. हे ज्याला कळलं त्याच्यावरती कुणाची सत्ता चालणार नाही. आता महाराज म्हणतात मी इथे या अवस्थेमध्ये का आहे, वरी बहुत या बहुतांची सत्ता का, कारण कुठेतरी
मी कुणीतरी आहे वेगळा, ही भावना मनामध्ये स्थिर आहे. याची आसख्याची नवाई, अंगी एकपणा रूप नाही, आणि गुरु शिष्य ही दुवाळी पवाडू केला. ज्यानं मला फार गोड बोलतात. हे बघा, पूर्वी आपण मी सुद्धा शाळेमध्ये खेळलेलो आहे. समजा कबड्डीमध्ये किंवा खो खोमध्ये घ्यायचं आहे, तर मग आम्ही म्हणतो एकदम 11 गडी उभे करायचे, आणि मग कोण कुठल्या पार्टीमध्ये जायचं, तर प्रत्येकाने 1-2 1-2 1-2 म्हणायचं. मी समजा 1 म्हटलं की शर्यतीचा मुलगा 2 म्हणणार, तिसरा मुलगा 1 म्हणणार, चौथा मुलगा 2 म्हणणार, मग सगळे एका पार्टीमध्ये, सगळे 2 दुसऱ्या पार्टीमध्ये. आता मी 1 हा शब्द उच्चारला की त्याच्या सापेक्ष 2 आला. मी जर 1 उच्चारलाच नाही तर 2 उडतच नाही. तसं आहे. वरिया बहुतांची सत्ता. का? कारण कुठेतरी मला माझ्या संकुचित अस्तित्वाचा मोह झालेला आहे. हे बघा, पहिल्या अभंगापेक्षा ही अवस्था पूर्णपणे वेगळी आहे. इथे महाराज पुन्हा कुठेतरी चिंतित आहेत की आपण नेमके कुठे आहोत, आणि आपण जिथे जायचं आहे तिथे आपण पोचू शकू का? न पवे संधित वाटते चिंता, वरिया बहुतांची सत्ता, नुगवे परत जातो गुंता, कर्मे बळीवंता सापडलो. गमत लक्षात घ्या. मी थोडं याच्या पुढचं चरण सांगून दोन्ही आपण एकत्र बघूया. महाराज असं म्हणतात की माझ्या ठिकाणी मी जितका या गुंत्यातनं सुटण्याचा प्रयत्न करतो तितका तो अधिक वाढत जातो. एक अत्यंत गोड गोष्ट सांगतो गोंदवल्याच्या महाराजांची. बरं, हे सगळे हे बघा, माझं हे पुस्तकी ज्ञान आहे बरं का, ते काही तुम्हाला पुन्हा वेगळं सांगायची गरज नाही. महाराजांनी एक उदाहरण दिलं एका शिष्याला. एक शिष्य असं म्हटलं महाराजांना, म्हटलं महाराज, काही केलं ना तरी म्हणलं षडरिपू काही माझी पाठ सोडत नाही. किती मी त्यांच्याशी झगडा केला तरी त्यांच्याकडनं माझी काही सुटका होत नाही. यांचं पडळ आत आलंय, हे भेदून मी कधी श्रीरामाला भेटणार याची मला चिंता वाटते. न पवे संधित वाटते चिंता, तोच भाव. महाराज म्हणले की अरे कल्पना कर, म्हणजे एक तुला गोष्ट सांगतो. म्हणले 2 मित्र होते. जसं भगवान श्रीकृष्ण सुदामा आहेत तसे म्हणजे 2 मित्र होते. एक बिचारा साधारण परिस्थितीमधला होता, दुसरा कर्मवशामध्ये नवकोट नारायण झाला. एक दिवशी हा मध्यम स्थितीमधला मित्र त्याला भेटायला गेला, आपल्या मित्राला. आता तो एवढा प्रचंड श्रीमंत, त्याची टोलेजंग त्याची हवेली होती, आणि दाराशी 2 भयंकर अल्सेशियन कुत्रे, असे जसं महाराज म्हणतात ना, तुझ्या हितासाठी करी वसवसी, काय जागा अशी निजला अशी, सुने जागा ऊन दारापाशी, तसे 2 कुत्रे हे अखंड जागृत दाराशी होते. आता ह्याला पंचायत पडली की आज जावं तर कुत्रे जाऊ देत नाहीत. बरं, कुत्रे तर आटोक्यात येत नाहीत, ते त्याला हातही लावणं शक्य नाही. बरं, हाका मारून 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 पहारेकरी पण येईना. महाराज म्हणले अरे त्या कुत्र्यांना चुचकारण्यामध्ये जर तो बसला तर तो कधीच आत जाऊ शकणार नाही. पण त्याने शेवटी काय केलं, त्याने पोट तिडकीने मित्राच्या नावाने आरोळी मारली. ती आरोळी अंतःपुरामध्ये गेल्यानंतर मित्राने त्याचा आवाज ओळखला, तो पटकन खाली आला. धनी आल्यानंतर कुत्र्यांनी 2 पायामध्ये शिपूट घातली आणि मग तो धनी आपल्या मित्राला आत घेऊन गेला. तसं महाराज म्हणले की हे जे तुझ्यावरती बाकीचे ज्या सगळ्यांची सत्ता आहे त्यांच्याशी झुंजत बसण्यापेक्षा तू हाक आत्मारामाला मार. ती जर तू पोट तिडकीने मारलीस तर ही जी अवस्था आहे, की माझी अवस्था कशी आहे, बहुभार परियेला शिरी, नुगवे पडत जातो गुंता, कर्मा बळीवंता सापडलो. मग त्या कर्मातनं सुटण्यासाठी झगडा करण्यामध्ये जी कर्ममालिका तयार होते त्याच्यामध्ये तू अडकणार नाहीस. महाराज म्हणतात मला आत्ता सगळ्यात मोठी माझी चिंता ती आहे की मी जेवढा सुटायचा प्रयत्न करतोय तितका ह्याच्यामध्ये मी अडकला जातोय. भार परियेला श्री, मी हे माझे मजवरी, उघड्या नागविलो चोरी, घरच्या घरी जाणता जाणता. मला तुम्ही सांगा, अगदी खरं सांगा, आपण पण ह्या अवस्थेवर नाही का? बघा, मी तुलना नाही करत आहे, मी असं म्हणतोय आपल्या अहंकाराने आपला घात होतो हे व्यवहारामध्ये अनेक वेळा लक्षात येऊन सुद्धा आपण त्यातून बाहेर पडतो का? अनेक वेळा आपण म्हणतो ना की हो माझ्या अहंकाराने माझा घात केला बरं का. आपण म्हणतो ना की मी त्यावेळी ते बोलायला नको तर माझ्या तोंडून शब्द गेला आणि सगळी मसलत बिघडली. म्हणजे काय झालं? अहंकारच आहे ना. महाराज म्हणतात ही माझी अडचण आहे पांडुरंगा, की मला माझ्या ताकदीवरती मला माहिती आहे की कशामुळे माझा घात होतोय. बघा, हे सगळे पुन्हा नाट्यामध्ये शब्द आहेत. माझा मीच झालो शत्रू, कैसे पुत्रदारा कैचा मित्रू, कासे आघातला पसारू, आहो जगद्गुरु तुका म्हणे. इथे
मला नागवणारे चोर बाहेरचे नाही आहेत, ते घरचेच चोर आहेत. आणि म्हणून आता राखीता गुमान भले वायू मला बोलतोय, कारण मला माहिती आहे ना मला कुणी नागवलंय ते, पण मी काही करू शकत नाही. का? कारण माझे आपले दारणे आपले तोड अशी माझी अवस्था आहे. मग तुझं मागणे तुले आता मज या निरवावे संता, झाला कंठस्फोट आळविता उदासा आता न करावे. म्हणून मला पांडुरंगा यातनं तूच आता बाहेर का. इथे बघा ही शरणांगती आहे की आता माझ्या ताकदीवरती मी ह्या गुंत्यामधनं बाहेर पडेल. ही बघा ही शरणांगती संपूर्ण आहे. म्हणून सहाय्य आहे की आता हे माझ्या ताकदीवर होणार नाही. म्हणून मला आता पांडुरंगा तूच, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मजाहरी उपेक्षिना, म्हणून तूच मला पांडुरंगा संतांच्या स्वाधीन कर. ही पुन्हा बघा स्वतःच्या साधनेच्या बळावर प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर सुद्धा ज्यावेळी मार्ग सुटत नाही त्यावेळी तुकोबाराय पांडुरंगाला शरण जातात. मी हे का सांगतोय? कारण साधकावस्थेमधली जी सगळी तडफड आहे, साधकावस्थेमधला जो प्रचंड संघर्ष आहे, त्याचे सगळे नमुने इथे आहेत. तुकोबारायांच्या गाथा आपण बघा, आपण बाकी जी प्रकरणं आहेत किंवा जे प्रासंगिक अभंग आहेत ते सगळे आपण समजा बाजूला काढले तर 90% गाथा तुकोबारायांचा हा त्यांच्या संघर्षाचं दर्शन आहे. पराकोटीचा संघर्ष महाराजांचा आहे. आणि त्यातनंही आता आपल्या बळावरती होणार शक्य नाही म्हटल्यानंतर महाराज म्हणतात की आता पांडुरंगा मला केवळ तुझीच काय ती सावली आहे आणि तू काय कर की मला आता तू संतांच्या स्वाधीन कर. अति निकहा निकट समय मग म्या करावे ते काय, दिवस दिवस गेली ठाकईल छाय उरईल हाय राती काळी. किती हे शुद्ध व्यवहारातलं उदाहरण आहे. महाराज म्हणतात की अरे बघा संध्याकाळ आम्ही म्हणतो ना, आता मी त्याच अवस्थेत बरं का, मला आता 60 होऊन गेली, मी आयुष्याच्या संध्याकाळी आहे. माझी माध्यान्ह 25ला गेली, आता मी आयुष्याच्या संध्याकाळी आहे. किती उरलाय वेळ? म्हणजे मी काहीही न करता किंवा इतके दिवस माझी जी वाटचाल झाली त्याने आता आयुष्याच्या संध्याकाळी मी आलेलो आहे. आता इथून पुढे जर तुम्हाला संतांच्या संगतीमध्ये सोडलं नाहीस, माझा हात जर तू संतांच्या हातामध्ये दिला नाहीस, तर मग माझ्या जीवनामध्ये उरते केवळ रात्र. आणि ती रात्र एकदा आली की हाय हाय करण्याखेरीज माझ्या ठिकाणी काहीही उरणार नाही. हे बघा याचे बाकी रूपकात्मक अर्थ अनंत पद्धतीने सांगता येतील. आता खरं जाऊ का, मग अशी मी ते सांगितलं नाही, फक्त आता सांगतो. ही जी वंचित अवस्था गुरुदेव दानवेंनी म्हटली ना की साधक आहे पण अजून भेट नाही, वंचित अवस्था आहे, ही हा जो मधलं पर्व आहे याला गुरुदेव दानवे आत्म्याची अंधकारमय रात्र असं त्या पर्वाला म्हणतात. की दिसत नाहीये पुढे, वंचित आहे, विरह आहे, भेटण्याची इच्छा आहे, पण अंधारामुळे पुढची वाट कळत नाहीये. कुठेतरी तुकोबाराय ते सूचित करतात की उरईल हाय राती काळी. पुढचं चरण फार महत्वाचं आहे बरं का. होईल संचिताची सत्ता अंगा येईल पराधीनता ठावतो न दिसे लपता बहुचिंता प्रवर्तली. मला हे चरण फार महत्वाचं वाटतं. या चरणाचा संबंध आधीच्या चरणाशी आपल्याला लावायला लागतो. तो असा आहे की माझ्याकडनं मी जी साधनांची पराकाष्ठा करत होतो, आता इथे संचित शब्द जो आहे तो थोडा त्याच्या बाकीचे कर्माचे जे 2 प्रकार आहेत त्याला अनुलक्षून त्याचा थोडा इथे आपल्याला विचार करणं भाग आहे, कारण त्याचा आधीच्या चरणाशी संबंध आहे. तुकोबारांचा फार गोड अभंग आहे बरं का. महाराज असं म्हणतात, केले ते क्रियमान झाले ते संचित म्हण प्रारब्ध जाण उर्वरित उरले ते. येथे नगली नगली याड संचितसा शब्द नाड उठा उठी गोड बीजे बीजे वाढवा. हे जे 3 प्रकार आहेत कर्माचे, केले ते क्रियमान, जे वर्तमानात हातात चालू आहे ते क्रियमान आहे. या क्षणाचं म्हणजे हा क्षण भूतकाळात जमा झाला की त्या क्षणी जे कर्म होतं जे म्हणजे त्या क्षणातलं क्रियमान पुढच्या क्षणाला संचितामध्ये जमा होतं. आणि क्रियमान चालू असताना संचिताचा जो भाग वाट्याला येतो चांगला किंवा वाईट त्याला आम्ही प्रारब्ध म्हणतो. आता बघा किती तुकोबाराय सूक्ष्म बोलतात बघा. महाराज म्हणतात की मला आता भीती अशी आहे, होईल संचिताची सत्ता. आता बघा संचित कसं आहे, हा सूक्ष्म धागा आहे बरं का. संचिताची गुणवत्ता, संचिताची आजच्या भाषेमध्ये क्वालिटी ही क्रियमानावरती अवलंबून आहे.
क्रियमान आणि संचित यांचं नातं हातातला पगार आणि बँकेतली बचत असं आहे. माझं क्रियमान जर चांगलं असेल तरच माझं संचित चांगलं होईल. कारण भूतकाळात जमा झालेलं जे आहे ते संचित आहे. माझं क्रियमान जर अनिष्ट असेल, अनुचित असेल, तर संचित तसंच होणार ना. महाराज म्हणतात मला ती भीती आहे की माझं क्रियमान जर कुठे कमी पडलं असेल, तुला आठवण्यामध्ये जर माझ्याकडनं कुठे कमतरता झाली असेल, तर माझं संचित तसंच होणार आहे. आणि मग एकदा संचितावरती माझा काही आता सत्ता नाही, कारण ते भूतकाळात जमा आहे. म्हणून माझं क्रियमान चांगलं व्हावं म्हणून संतांकडे सोपं मला. बघा, हे मी म्हणतोय आधीच्या चरणाशी अर्थ का लावायला लागतो, कारण आता आयुष्याची संध्याकाळ आहे. आता क्रियमान करायला वाव थोडा आहे. हे सगळे भाव नाट्यामध्ये आहेत बरं का. बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे हारी, वाचवली आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हासमोर पण. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश, कार्याकारण उरले शेष, गेले ते भूस जावो परते. पण संध्याकाळ आयुष्याची आल्यामुळे क्रियमान करून, चांगलं क्रियमान, शुभ क्रियमान करून ते संचितामध्ये जमा होऊन ते संचित सुभगपणे माझ्या वाट्याला येऊन माझा भाग्योदय व्हावा एवढा वेळ हातात नाहीये. म्हणून मला असं वाटतंय की क्रियमान माझं जर कमी पडलं असेल तर तेच संचितामध्ये जाईल आणि माझी स्वायत्तता गमावून माझ्यावरती संचिताचा पगडा बसेल. का? कारण माझं क्रियमान कुठेतरी चुकलेलं आहे, फार सूक्ष्म आहे. आमचं संचित का वाईट आहे? कारण आमचं क्रियमान चुकीचं आहे. पण तुकोबारायांच्या मधला झुंजारपणा बघा. महाराज असं म्हणतात की हे जरी खरं असलं तरी आपुले आपण न करू हित, करू हे प्रमाण संचित, तरी मी नष्टची पतित तुका म्हणे बद संत असत, हे महाराज सांगतात. म्हणजे संचित बदलण्याची ताकद मला क्रियमान बदलून करता येतं. पण त्याच्याकरता म्हणून म्हटलं की ह्या चरणाचा अर्थ आधीच्या चरणाच्या संदर्भात लावायला लागतो की आता आयुष्याची संध्याकाळ आलेली आहे. म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, एवढं वाटतं ना की नाटाचे अभंग जे आहेत ना, एका अभंगाचा अर्थ बाकीच्या अभंगांच्या आधारे आपल्याला लागतो. म्हणून तव तू स्वहिता आपुले पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको, जव काळ असे हा दुरी ठेला, तव तो हरिगुण ऐक वैला, मनी भाव धरुणी भला नवंते त्याला चुको नको. तेच महाराज म्हणतात, ऐसी या संकटाचे संधी, धाव घालावी कृपानिधी, तुका म्हणे माझी बलबुद्धी, सकळ सिद्धी पाय तुझे. हे अशी माझी अवस्था असल्यामुळे आता बघा हे किती किती प्रांजळ, किती नितळ आत्मकथन आहे. कधी हे प्रांजळ आत्मकथन करणं याला फार ताकद लागते. अहो, मी तुम्हाला जाऊ का, अगदी माझ्यावर सांगतो बरं का. आपल्या आयुष्यातला खूप भाग आपण कसे नाही हे दाखवण्यात जातो. बघा, आपण नाही, हे माझी पण तीच अवस्था आहे. आपण मुळात कसे आहोत हे जाणणं ही बदलाची पहिली पायरी आहे. हे तुकोबारांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. इतकं कठोर आत्मा, तुम्ही मला सांगा, हे इतक्या पद्धतीने, अहो पांडुरंगासमोर आम्ही एकांतात सुद्धा स्वतःची कबुली देणार नाही. हे तुकोबारांचं वैशिष्ट्य. ह्याला फार धाडस लागतं. आपण कसे आहोत, आपण कुठे आहोत, आपल्या कमतरता काय आहेत आणि कशावर विजय मिळवायचा आहे हे कळलं की वाट सुरू होत. हे तुकोबारांचं वैशिष्ट्य आहे. महाराजांकडे एवढं शिकावं मला असं वाटतं. अत्यंत कठोर, निर्मम, निर्दय आत्मशोधन आहे. हे आपण कबूल नाही करणार आहो, खरंच नाही करणार. मी म्हणून मी ते फार जाणीवपूर्वक वाक्य म्हटलं मी, आणि मला ते लागू पडतं. आपण कसे नाही हे दाखवण्यात वेळ जातो आपला. आपण कसे आहोत, महाराज हा तुकोबारायांचा सगळ्यात मोठा आहे वैशिष्ट्य आहे. हे शिकावं महाराजांकडनं की काय किती कठोर आत्मप्रकरण आहे. मग आता बघा पुढचा अभंग जो आहे ना, तो फार गमतीशीर आहे. त्याच्यात दोन भावांची सरमिसळ आहे. ती अशी आहे की एक अवस्था ही साधकावस्थेमधली परिपक्वावस्था दाखवते आणि दुसरी अवस्था जीवनमुक्तावस्था दाखवते. हा जो अभंग आहे ना, याचे दोन अगदी छान पदर आहेत की एक असा भाव महाराजांच्या अंतःकरणावर दाटून येतो की देवा तू कसा आहेस, अरे देवा तू आमुचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ दीनवत्सल, माय तू माऊली सकळ स्नेहाळ, भार सकळ चालविसी. पांडुरंगा मला खात्री आहे
की काही जरी असतं ना, म्हणजे पुन्हा बघा या अभंगाचा वरच्या अभंगाशी म्हटलं तर धागा जुळलेला आहे. न पवे सन्निध वाटते चिंता, की मला माहिती आहे देवा मी लांब आहे, मला माहिती आहे की माझ्यावरती संचिताची सत्ता चालणार आहे, हे सगळं असून सुद्धा मला तुझ्यावरती विश्वास आहे. का? कारण तू कृपाळू आहेस, हे मला कुठेतरी माहिती आहे. देवा तू आमुचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ दीन वत्सल, माय तू माऊली स्नेहाळ, सकळ भार सकळ चालविसी, तुझ लागली सकळ चिंता, राखणे लागे वाकडे जाता. वाकडे हा जो शब्द आहे ना मला फार आवडतो. तुकारांचा आंधळा आहे बघा. देखत होतो आधी मागे पुढे सकळ, मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ, तिमिर कोंदलेचे वारे वाढता प्रबळ, भीत मी झालो देवा काय झाल्याचे फळ. शेवट जो आहे ना तो फार गोड आहे. लागती चालता या गुणदोषांच्या ठेसा, सांडिली वाट मार्ग झालो निराळा कैसा, पाहतो वास तुझी थोर करोडी आशा, तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. सांडिली वाट मार्ग, तुझ्याकडे येणारा जो मार्ग होता तो सांडून मी बाजूला गेलोय, म्हणजे वाकड्या मार्गाला गेलोय. इथे वाकडा याचा अर्थ बघा ज्ञानोबा म्हणून व्यंकटी हा जो शब्द वापरलेला आहे तो याही अर्थाने वापरलेला आहे की जी बुद्धी स्वार्थामुळे सरळ मार्गाने जाण्याचं, नीतीच्या मार्गाने जाण्याचं सोडून आडमार्गाला जाते. आडराणी भरले जग तुकोरा त्या अर्थाने म्हणतात बरं का. धाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, सेवितो हा रस वाटितो आणि का, घ्यारे होऊ नका रान भरी, याचा अर्थ भगवंताकडे येणार. ज्ञानोबांनी सोपं सांगितलंय बरं का. ज्ञानोदेवा सिद्धी साधन अविट, भक्ती मार्ग नीट हरिपंथी. हा मार्ग असा आहे की नीटच घेऊन जातो, त्याला फाटे नाहीयेत. तुका म्हणे देवांत महाराज म्हणतात ना, आता माझ्या बाबा अंतराय नको देवा, म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे, आले भागा ते करतो तुझे नाव उच्चारितो. हे म्हणजे मी जर तुझ्याकडे येणाऱ्या मार्गापासून जर ढळलो तर पुन्हा मला मार्गावर आणण्याचं सुद्धा काम पांडुरंगा तू करतोस. चालविसी हाती धरून या, इथे संदर्भ लागतो बरं का त्याचा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. का? कारण तू माझा हात धरलेला आहेस. आणि मग म्हणून हे मला माहिती आहे, नवे विसंबता धीर तुझं, तुझ्यावरती एकदा का भार घातला की तुझं. आता बघा हे ह्याच्यात ना खूप खूप गोड भाव येतो. नाट्यामध्ये एके ठिकाणी महाराज म्हणतात, नेणे भाव परी म्हणवितो तुझा, नेणे भक्ती परी करीतो पूजा. नाटच आहे. पुढचे दोन ओळी फार महत्वाच्या आहेत. आपुलिया नामाची काजा तुझं केशी राजा लागे धावणे. बघा हे जिथून आपण की माझा तव खुंटला उपाव, महाराज म्हणतात माझ्याकडे भावही नाही भक्ती नाही, पण हे दोन्ही नसल्यामुळे मी समजा तुझ्याकडे येणाऱ्या मार्गापासून च्युत झालो, ढळलो, तरी आपुल्या नामाची काजा तुझं केशी राजा लागे धावणे. की तू भक्त प्रतिपालक हे तुझं ब्रीद असल्यामुळे तुझी, थोडा आपला कठीण शब्द वापरायचा तर पांडुरंगा, तुझी आबरू धोक्यात येते म्हणून तू आम्हाला धावून सांभाळतोस. ही गंमत आहे बरं काय. तुकोबार आहे पक्के वाणी आहेत. महाराज करायचं म्हणतात, पांडुरंगा करोनी अपराध क्षमा, होतील केले पुरुषोत्तमा. किती सोडवणूक करून ठेवले बघा. आपुल्या नामी द्या मज प्रेमा, सोडवी भ्रमा पासो द्या. महाराज पांडुरंगा आत्ताच तुझ्याकडनं वचन घेऊन ठेवतोय की मी आहेच अपराधी, मी तवा अनंत अपराधी, अनाथ अपराधी, कर्महीन मतिबंध बुद्धी, मला माहितीच, मी कबूलच देतोय. म्हणून तुझी जबाबदारी आहे, करोनी अपराध क्षमा, होतील केले पुरुषोत्तमा. मागे केले ते तर तू माफ करायचेस, इथून पुढचे जे होतील तेही सुद्धा तू केले पाहिजेस. याला म्हणतात खरा व्यवहार. महाराज त्या भूमिकेत बोलतात. पण हे झाल्यानंतर बघा एका क्षणामध्ये मी जे म्हटलं ना परिवर्तन आहे, ही जी अवस्था आहे की हे त्या देवाचं कृपाळूपण महाराज वर्णन करतात. आणि त्याच वेळी जे पूर्णपणे बदल आहे, आपण म्हणतो ना की सुरवंटाचं फुलपाखरू झालं, पूर्णपणे परिवर्तन आहे. तसं पुढचं चरण जे आहे ते दिव्य आहे की आता मी कसा आहे, आम्हा भयचिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इहलोकी परलोक, आले सकळीक वैकुंठ, नकळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णू मी किती तया सुखा.
पूर्णपणे आता निर्द्वंद्व मी झालेलो आहे. नकळे दिवस की राती, म्हणजे उजेड आणि अंधार, सुख आणि दुःख, इष्ट आणि अनिष्ट, नित्य आणि अनित्य, सत्य आणि असत्य, या सगळ्या द्वंद्वामधनं मी सुटलेलो आहे. अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णू मी किती तया सुखा. त्या अंतःकरणामध्ये मी म्हटलं तो मगाशी आपण जे प्रमाण म्हणतो की अज्ञान हा देह स्वरूपी मिनला सर्व वोता वोसावला देह पात, ज्ञान स्वरूपाची सांगड मिळाली, अंतरी पाहिली ज्ञान ज्योती. तुका म्हणे देह स्वरूपी विनला, चित्त विसावले तुझे पाय. ही अवस्था जी की आता मी पूर्णपणे स्थिर आहे. माझ्या जी अंतरंगामध्ये जी अंतर्ज्योत आहे, जी आत्मज्योत आहे, तिचं अनुसंधान अखंड मला लागलेलं आहे. आता बघा, आधीच्या 2 अवस्था आणि ह्या 2 चरणामधल्या अवस्था पूर्णपणे वेगळ्या आहेत. म्हणजे त्या पांडुरंगाच्या कृपाळूपणाची अनुभूती आल्यानंतर एका क्षणामध्ये महाराजांचा भाव बदलतो. हे बघा, हे अवस्थांतर सोपं नाही. ह्याला तितकीच तरल अंतःकरण वृत्ती लागते. मी सांगू का, आपण ना फार जरट आहोत, जरट. आपली वृत्ती बदलत नाही पटकन. आपण जड आहोत, जड. महाराज तसे नाही आहेत. अत्यंत कोमल, अत्यंत तरल, अत्यंत मृदू, अत्यंत मुलायम असं हे व्यक्तिमत्व आहे. हा त्या साधनेच्या परिपक्वतेचा प्रकाश आहे. हे साधनेचं फलित आहे की अंतःकरण अत्यंत कोमल आहे. क्षणार्धात ही ती अवस्था आहे. बघा, एकाच अभंगामध्ये 2 अवस्था आहेत. म्हणजे पहिली अवस्था जी आहे ती कुठेतरी देवभक्तपण, तुका म्हणे नाही भिन्न, त्या अवस्थेवर न का होईना पण संवादा करतात 2 वस्तू मानतात महाराज. तुझं मत नाही वेद सह केला सहज विनोद, तू मज माझी देवा घेसी माझ्या अंगे सेवा, पण मी तुझ्याशी बोलतोय. म्हणजे कुठेतरी देवभक्तपण शिल्लक आहे. पण देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न ही ताबडतोब अनुभूती प्रचिती पुढच्या 2 चरणामध्ये मांडलेली आहे. नकळे दिवस की राती, किती गोड स्थिती आहे बघा. आनंद लहरीची गती, वर्णू मी किती तया सुखा. पांडुरंगा, म्हणून तुझिया नामाची भूषणे, तो ये मज लेवविली लेणे, तुका म्हणे तुझिया गुणे, काय ते उणे कामा. इथे पुन्हा थोडा काही ठिकाणी पादभेद आहे बरं का. इथे तो ये, हे 2 समजा पद्धत जर आपण केली, वेगळी केली एकापेक्षा, तर तुझ्या नामाची भूषण, तो ये मज लेवविली लेणे, म्हणजे तुझ्या नामाचंच जणू भूषण. म्हणजे तुझं नाम अखंड ऐकणं हे कानाचं भूषण आहे. तुझं नाम अखंड घेणं हे वाणीचं भूषण आहे. तुझं रूप डोळ्याने बघून रूपाच्या पाठोपाठ मुखामधनं नाम येणं हे डोळ्याचा अलंकार आहे. तुझ्या नामाला करटाळी बोला मुखे नाम, टाळी वाजवणं हा हाताचा अलंकार आहे. तुझ्या पायाने तुझ्याकडे चालत येणं हा पायाचा अलंकार आहे. ही सगळी नामाची आभूषणं, अलंकार जणू मला मी धारण केलेले आहेत. आता इथे तो ये म्हणजे हे अलंकार, नामरूपी अलंकार मी धारण केलेले आहेत. तो ये असा जर शब्द घेतला तर तोय म्हणजे आनंद. तुझ्या नामाची भूषणे, तो ये मज लेवविली लेणे. पांडुरंगा, तुझं नाम हे माझं सर्वस्व आहे आणि म्हणून तुझं नाम आणि त्या नामाचेच जणू वेगवेगळे अलंकार माझ्या वेगवेगळ्या इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या गुणधर्मानुसार मी मोठ्या आनंदाने धारण केलेले आहेत. सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. ही जी अवस्था आहे ना, ती ही आहे की त्या महाराज म्हणतात या अवस्थेमध्ये मला आता बाह्य कुठल्याही अलंकाराची इच्छा नाहीये. तुझं नाम हाच माझा अलंकार आहे आणि तो प्रत्येक अवयवाला मी धारण म्हणजे अंगावरती आनंदाने धारण केलेला आहे. ही अवस्था कशी आहे? ही पूर्णपणे जीवनमुक्ताचं लक्षण आहे. अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णू मी किती तया सुखा. पुढचा जो अभंग आहे तो पुन्हा वेगळ्या भावातला आहे. हे बघा, हे काय माहितीये का, हे मलाही माहित नाही बरं का, खरं म्हणजे मी हे बोलायला अपात्रच माणूस आहे. हे का होतं असं हे मलाही माहित नाही बरं का. पण किती महाराज म्हणजे हे सांगू का, मी जे नाट या शब्दाचा एक जो अर्थ आहे की कुठेतरी दिशाहीनता, अस्वस्थता, गोंधळ, की हे सगळे भावविभोर चित्ताचे विभ्रम आहेत.
की आत्ता वाटतं इथे आहे, आत्ता वाटतं आपण लांब आहोत, आत्ता वाटतं आपण देहाच्या पलीकडे आहोत, आत्ता वाटतं की अरे अजूनही आपल्यावर संचिताची सत्ता आहे. हे सगळे विभ्रम जे आहेत ना, हे त्या एकाच, इथे ज्याला आम्ही संभ्रम शब्द वापरतो तो आहे, की ही अवस्था अति आनंदाने सुरू आहे की अरे मी अखंड पांडुरंगाच्या कुशीमध्ये आहे. त्याने मला चारी हातांनी, जसं महाराज म्हणतात, येई वो विठ्ठले विश्व जीवन कळे, सुंदर घननिळे पांडुरंगे, येई वो विठ्ठले करुणा कल्लोळे, जीव तळमळे भेटावया. ती जी अवस्था आहे, तुका म्हणे धाव घाली विठाबाई, क्षेमत्सहू बाही देई मज, की मला सगळीकडनं पांडुरंगाने कवटाळलाय. हा सुद्धा जो आनंद आहे ना, या आनंदाच्या या वेगवेगळ्या परी असाव्यात का, की क्षणात असं वाटतं अरे ही सगळी रूप एकाच अवस्थेची पण मला वाटतात बरं का. हे काय होत आहे हे आपण सांगू शकत नाही, कारण हे आपण अनुभवलेलं नाहीये. म्हणजे अत्यंत आनंद झाला तरी आपण सैरभैर होतो, आणि अत्यंत विरहाने सुद्धा आपण सैरभैर होतो. या दोन्हीच्या सीमा प्रांतामध्ये महाराज आहेत. हे सगळे नाटाचे अभंग जे आहेत ना, तुम्ही म्हणे याच्यात प्रत्येक ठिकाणचा भाव कल्लोळ वेगळा आहे महाराजांचा. हे दिव्य दर्शन येतं. म्हणून मी वाटतं की मला नाट हे तुकोबारांचं विभूती दर्शन वाटतं. ही इथे तुकोबार आहे बाबा. किती अवस्थांमधनं महाराज गेलेत आणि त्या अवस्था सगळ्या सोसल्यात त्यांनी, त्याचं हे दर्शन आहे. हीच अवस्था पुढच्या अभंगामध्ये महाराज असं म्हणतात की पांडुरंगा, की ठीक आहे, म्हणजे मी जेव्हा आत्मज्योतीच्या प्रकाशामध्ये माझे व्यवहार करतो तेव्हा मला जाणवतं की असो ऐसा कोठे आठवची नाही, अशी माझी अवस्था आहे. पण तरी सुद्धा तुझ्या जवळ जर मला यायचं असेल तर माझ्या दृष्टीने उचित काय आणि अनुचित काय याचा निर्णय सुद्धा तूच घे. आता इथे बघा, इथे म्हटलं तर इथे पूर्णपणे स्वचं विसर्जन आहे. एक फार तुकोबारायांचा गोड अभंग आहे बरं का. महाराज म्हणतात, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, मने सहित वाचा काया अवघी दिले पंढरीराया, सत्ता सकळ तया हाती माझा जीव माझा काकुळती, तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याच्या इच्छे. तशी अवस्था आहे की मी ज्यावेळी त्या आत्मज्योतीचा मला अनुसंधान लागतं तेव्हा मला जाणवतं की मी पूर्णपणे स्वायत्त आहे. नाट्यामध्ये महाराज म्हणतात ना, जगदाकार झाली सत्ता वारोने गेली पराधीनता. ती अवस्था मी अनुभवतो, पण त्याच वेळी नंतर मला असंही वाटतं की पांडुरंगा, ही अवस्था माझी जी आहे ना, ही सुद्धा तुझ्या कृपेशिवाय आली नसती बरं का. म्हणून तू काय कर, आता धर्माधर्मी उचित काही उचित माझे विचारावे हित, तुझं मी ठाऊका पतित शरणांगत परी झालो. ही सगळी अवस्था जी आहे ही पांडुरंगा मला माहिती आहे की हा तुझ्या कृपेचा प्रसाद आहे. मला अजूनही कळत नाही की माझ्या दृष्टीने हित काय आणि अहित काय आहे. बघा, हे सगळ्या अवस्था फार गोड आहेत. आपुले आपण न करू हित, महाराज म्हणतात तसं, किंवा तुका म्हणे हित. महाराज जो अभंग आहे ना, की हित तुका म्हणे काय, हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. दोन्ही पाठ त्याचे. इथे आपुलं स्वहित काय आहे महाराज म्हणतात हेही मला कळत नाही कधी कधी, म्हणून तूच माझी काळजी घे. हा भाव पूर्णपणे शरणागतीचा पूर्णपणे वेगळा आहे की आता धर्माधर्मी उचित काही उचित माझे विचार मलाच माहित नाही, माझं हित आता तू घे, तुझ्याकडे मी सोपवलेलं आहे स्वतःला. हा पूर्णपणे, म्हणजे इथे म्हणतो ना की मी आता माझ्यावरती कुठलाही भार घेणार नाही, मी पूर्णपणे तुला शरणांगत आहे. तुका म्हणे ठेवी तैसे मी ते हा जो भाव आहे, आम्ही राहो त्याच्या इच्छे मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया. महाराज एके ठिकाणी एका अभंगात फार गोड म्हणतात. महाराज म्हणतात, भलते ठाई पडो देह तुरंगी हा चढो. तशी अवस्था की पूर्णपणे आता मी काही माझ्या अंगाला लावून घेणार नाही, सर्वस्वी तुझा आहे. महाराज एके ठिकाणी म्हणतात ना की तारसी तरी तारी अथवा मारी, ते करी करे, तारीसी तारी अथवा मारी, काय तुला पाहिजे ते कर. हे बघा, हे कसं आहे, हे मजता प्रेम कलपण आहे बरं का. मी माझ्याकडनं प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, आता तुझ्या म्हणजे माझी टाळी एखाद्याने वाजत नाही पांडुरंगा. मी जसा प्रयत्न करतोय तसा तूही 2 पावलं पुढे ये
आणि माझं आता जे काही करायचं ते तू कर. म्हणून आता धर्माधर्मी काही उचित माझे विचारावे हित, तुझं मी ठाऊका पतित शरणांगत परी झालो. आणि इथे तुझं जे वैशिष्ट्य आहे की तुका म्हणे समपदी उभा दिठीची ये आधी. हे जे समपद आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजरी, पहिला अभंग जो गाथीतला आहे, महाराजांनी त्याचा हवाला किंवा त्याच्याकडे संकेत इथे केलेला आहे की पांडुरंगा तू विश्वाकडे समदृष्टीने बघतोयस. तुझ्या पायाशी येणारा भक्त आहे का भक्त आहे, साव आहे का चोर आहे, हे तू बघत नाहीस. का? कारण समता हे तुझं ब्रीद आहे. तुका म्हणे समपदी उभा दिठीची आधी. फार गोड अभंग आहे. संपूर्ण विश्वव्यापक विठ्ठलाचं दर्शन आहे. जिकडे पाहे तिकडे उभा, अवघ्या गगनाचा गाभा, डोळा बैसले बैसले रूप राहोनी संचले, नवर्जिता राही दिशा, जिकडे पाहे तिकडे सरसा. तुका म्हणे समपदी उभा दिठीची आधी. ही समता हा तुझा स्थायी भाव आहे. म्हणून तू कसा आहेस, येथे राया रंका एकी सरी, नाही भिन्ना भिन्न तुमच्या घरी, पावलो पाय भलत्या परी मग बाहेर न घालावे. त्यामुळे जरी मी पात्र नसेन तरी सुद्धा मला पायाशी ठाव देणं पांडुरंगा हे तुझं कर्तव्य आहे. का? कारण तुझं ब्रीद ते आहे. बघा हे याला सुद्धा ताकद लागते. प्रत्यक्ष परतत्वाला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणं ही भक्तीचं खरं बळ आहे. ही भक्तीची ताकद आहे. शेवटच्या अभंगामध्ये आपलं येणार की तुका म्हणे भिडा भक्तीची. हा संवाद कशामुळे आहे? त्या साधनेच्या बळावरती आहे. पांडुरंगाला प्रत्यक्ष जाणीव करून देणं की पांडुरंगा मग ऐसे चालता आले मागे, नाही मी बोलत वाऊगे, आपुल्या पडल्या प्रसंगे कीर्ती हे जगे वाखाण जेती. हे तू अनेक तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणे पहावे पुराणी विचारोनी. पुराण भरलेली आहेत पांडुरंगा. हे मी बोलतोय असं नाही, याला इतिहास दाखलाय, मी ऐकलेलं आहे. आणि म्हणून पुराणांतरी यांची कीर्ती वाखाणलेली आहे. हे तुझं कर्तव्य आहे. घालून या माथा बैसलो भार, सांडिला लौकिक व्यवहार, आधी हे विचारली थार, अविनाश परपदाईसे. आता हे जे चरण आहे, हे चरण आणि पुढचं चरण, याच्याबद्दल मलाही गडबड आहे बरं का, अगदी प्रामाणिकपणे सांगितलं. मला एक असं वाटतंय की हा जो चरण आहे या अभंगाचा, की घालून या माथा बैसलो भार, सांडिला लौकिक व्यवहार, आधी हे विचारली थार, अविनाश परपदाईसे. आणि येथे एक वर्म पाहिजे धीर, परिम्या लेखिले असार, देह हा नाशिवंत जाणार, धरले सार नाम तुझे. या दोन चरणांचा विचार एकत्र करायला लागतो, या करावा लागेल. मी फक्त मला काय वाटतं सांगतो, बाकी आपण बायापेक्षा जे अभ्यासू जास्ती आहात, आपल्याला करायचं वेगळा अर्थ लागेल. मला याचा अर्थ वाटतंय की मला कुठेतरी बघा आपल्याला पण वाटतं बरं का, की आपण म्हणतो ना की नाही हो काय सगळं हा देह काय पडणार, मग देहांतरा ते स्वीकार जे आता सगळं आपण तोंडाने बोलतो, आपल्यालाही अविनाश पद पाहिजे. महाराज म्हणतात हे मलाही, मी एकेकाळी म्हणत होतो की अजूनही म्हणतो. काय म्हणतोय की आधी हे विचारली थार, अविनाश परपदाईसे. जे अविनाश आहे असं जे स्थिर पद आहे तिथे विराजमान व्हायचं आहे, हे मी कुठेतरी विचार करत होतो किंवा मला अजूनही वाटतं. पण हे करण्यासाठी येथे एक वर्म पाहिजे धीर, त्याच्याकरता धीर पाहिजे, त्याच्याकरता सातत्य पाहिजे, त्याच्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा पाहिजे. परिम्या लेखिले असार, म्हणजे त्या पदाची मला बुद्धीच्या पातळीवर अपेक्षा आहे, मात्र तिथे पोचण्यासाठी जे अविरत कष्ट आहेत ते मी कधी लेखी धरले नाहीत, म्हणजे ते मी कधी जमेला धरले नाहीत. म्हणजे मला कष्ट न करता फळ हवं होतं असं मला वाटतं. किंवा ते अविनाश पद प्राप्त करायला किती कष्ट आहेत, किती मोल. बघा हे सगळे महाराजांचे अभंग भाव नाटामध्ये आले. तुका म्हणे न वेचिता मोल, तो हा यासी महाग विठ्ठल, वेचिता फुकाचे ने बोल केवढे खोला भाग्य. अरे तो विठ्ठलात किंमत मोजायला पाहिजे ना, ती मी मोजली नव्हती, ते म्या लेखिले असार. आणि तसं का झालं मला मग कळलं, देह हा नाशिवंत जाणार, आणि मग आता मी धरले सार नाम तुझे. अविनाश पद मला हवं होतं किंवा असं मिळायला पाहिजे, हा विचार माझ्याही वरती होता. मात्र त्याच्याकरता किती कष्ट करावे लागतील हे मला जाणवलं नाही. त्या कष्टांकडे मी दुर्लक्ष केलं. मला असं वाटलं नंतर करू, मग लक्षात आलं देह नाशिवंत आहे, आता आयुष्याची संध्याकाळ आलेली आहे, आता धरले नाम सार तुझे.
आता मी नाम धरलेलं आहे. हे बघा, हे सगळ्या अवस्था आपल्याकडे आहेत बरं का. किती अवस्थांतर तुकोबारायांच्या अंतःकरण, हे सगळे अंतःकरणाचे कल्लोळ आहेत. आणि म्हणून पांडुरंगा केली आराणुक सकळा हाती. आता इथे थोडी जरा गंमत आहे बरं का. इथे आराणुक या शब्दाचा शब्दकोशामध्ये अर्थ विश्रांती असा आहे, पण शब्दकोशामध्ये आराणुक शब्दाची आणखी एक छटा आहे. ती छटा आहे खटपट, प्रयत्न. इथे महाराज जे म्हणतात ना, केली आराणुक सकळा हाती, धरावे धरले ते चित्ती, तुका म्हणे सांगितले संती, देई अंती ठाव मज देवा. केली आराणुक सकळा हाती म्हणजे सर्व परीने मी आता खटपट केलेली आहे. इथे आपल्याला आराणुक या शब्दाचा जो प्रस्थापित नेहमीचा अर्थ आहे विश्रांती, तो घेता येईल का याची मला शंका आहे. कारण आराणुक शब्दाचा हा जो भाव आहे, केली आराणुक सकळा हाती, इथे आराणुक शब्दाचा खटपट हा जी अर्थछटा आहे ती जास्ती इथे जवळ जाते. की मी आता सर्व परीने सगळ्यांच्या माध्यमातनं, म्हणजे अगदी आजच्या भाषेमध्ये की तुम्ही निरविल्यावरी मी संतांना सुद्धा मध्ये घातलेलं आहे, माझी रदबदली करा म्हणून. मी प्रयत्न केले, मी साधना केली, वाडवडिलांची पुण्याई दाखल्याकरता आणली, तुझं ब्रीद तुला आठवून दिलं, संतानामध्ये घातलं. ही सगळी खटपट मी केली, जेवढी माझ्या हातात होती तेवढी केली. केली आराणुक सकळा हाती, धरावे ते धरले चित्ती, तुका म्हणे सांगितले संती, देई अंती ठाव मज देवा. हे सगळं करायला शेवटचे 2 अभंग जे आहेत ते याचं सार आहे. सार म्हणजे ह्या 5 अभंगामध्ये त्याची संगती अशी आहे की हे सगळं सुद्धा कशामुळे झालं तर बरे झाले आलो या जन्मासी. महाराज असं म्हणतात, जोड जोडली मनुष्य देह आईसी, महालाभाची उत्तम राशी, सर्व सुखा जेणे सर्व सुखासी पात्र हो. हे सगळं कशामुळे झालं तर पांडुरंगा तुझ्या कृपेने मला मानव देह मिळाला म्हणून झालं. दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोला वया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा. हे सगळं केवळ पांडुरंगा मला नाम घेता आलं मुखाने, महालाभाची उत्तम राशी. हे या जन्माचं जे वैशिष्ट्य आहे महाराज ते आपल्या मनावर बिंबवत आहे. आणि कुठेतरी पांडुरंगाचे एका अर्थाने ऋण मान्य करते. पांडुरंगा हे सगळं झालं का, कारण तू मला ह्या ठिकाणी ह्या जन्माला घातलंस म्हणून झालं. बरवे झाले आलो या जन्मास, जोड जोडली मनुष्य देह आईसी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखासी पात्र होईजे. अरे हे सोपं नाही. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा. इथे आतुडणे हा जो शब्द आहे ना, आतुडणेचा एक अर्थ आहे प्राप्त होणं. आतुडणेचा याच्याही पेक्षा एक आणखी अधिक सघन छटा आहे. आतुडणेला आणखी एक छटा अशी आहे अधीन होणं. नाम तुझे वाचेसी आतुडे म्हणजे एक अवस्था अशी आहे की माझ्या वाणीला तुझ्या नामाची गोडी लागली, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाची पहिली अवस्था आहे. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान, हा अंतिम स्थिती आहे. नाम तुझे वाचेसी आतुडे, यातला आतुडणेचा अधीन होणं हा जर अर्थछटा घेतली तर एक सूक्ष्म भाव असा आहे, नाम तुझे वाचेसी आतुडे याचा अर्थ मी मानव जन्माला तुम्हाला घातलंस, त्याला संतांची जोड मला मिळाली, संतांनी माझ्यावर कृपा केली, त्यामुळे पहिल्यांदी माझ्या जिव्हेला नामाचा लाभ झाला. क्रमाने माझी जीभ नामाच्या अधीन झाली. आतुडणे शब्दाचा अधीन होणे हा जर अर्थछटा घेतली तर इथे आणखी गंभीर की महाराज म्हणतात आता त्या जिभेवर माझंही नियंत्रण नाहीये. ही अवस्था तिच्या पुढची आहे. माझी मज झाली अनावर वाचा, छंदया नावाचा घेतला असे, ती ही अवस्था आहे. माझी जिभेला केवळ नाम आता जडलं नाही, जीभ नामाच्या अधीन झाली आहे. ही त्याच्या पुढची अवस्था आहे. नाम तुझे वाचसी आतुडे, समागम घडे संतांचा, ऐसे पाव बिलो ठाई, आता बी काय उतराई, एवढा जीव ठेवे न पाई, तू माझी आई पांडुरंगे. हा नाम, माझी जीभ नामाच्या अधीन झाली, याचा अंतःकरणावर जो परिणाम झाला तो पुढच्या चरणात आहे. पुढचं चरण फार मार्मिक आहे. फेडीला डोळी याचा कवळ. इथे कवळ या शब्दाला पडदा हा जसा अर्थ आहे ना, कवळ या शब्दाचा दुसरा जो इथे आणखी
त्याच्या अर्थाच्या जवळ जातो. कवळ म्हणजे मिठी. महाराज म्हणतात आजपर्यंत माझ्या दिठीला फेरीला डोळियाचा कवल, फिटला गुणदोषांचा मळ. गुण आणि दोष हे 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 जे द्वंद्व आहे हे सगळ्या द्वंद्वांचं प्रातिनिधिक आहे. पांडुरंगा, आजवर माझ्या दृष्टीला केवळ द्वंद्वाच मिठी पडली होती. जगाकडे बघताना सुद्धा हा शत्रू, हा मित्र, हा सखा, हा वैरी, ह्या द्वैताच्या भूमिकेबद्दल मी बघत होतो. तुझं नाम माझ्या वाणीला लाभलं, चिकटलं, माझी वाणी नामाच्या अधीन झाली. त्याचा परिणाम असा झाला की माझी दृष्टी निर्द्वंद्व झाली. अवघे जन्मज झाले लोकपाळ, सोयी रे सकळ प्राण सखे. हा त्या बदललेल्या दृष्टीचा परिणाम आहे. हा कशाचा परिणाम आहे? हा नामाचा परिणाम आहे. बघा किती सूचक महाराज बोलतात. बघा, आम्ही नाम घेतो, आमच्यावरती हा परिणाम होतो का? हे आम्हाला महाराज तिकडे संकेत करतायत की अरे घेतलं नाम, झाला का दृष्टीचा द्वैताचा पडळ, द्वैताची मिटली का, सुटली का मिठी? फिटला गुणदोषांचा मेळ, लावून स्तनी केलो शीतळ, निजविलो बाळ निज स्थानी, नाही आनंदासी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा अमुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची या. इथे चाड आणि भीड हे जे दोन शब्द आहेत यालाही अनंत पुन्हा अर्थचट आहेत. चाडचा सगळ्यात जवळ आणि गावा अर्थ इथे बूज हाय, की जी अखंड वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. 8 पिढ्या पांडुरंगा विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त. 8 पिढ्या माझ्या घरामध्ये तुझी भक्ती चालू आहे. त्या भक्तीची तू बूज राखलीस. लागता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा अमुचिया चाडा. बूज, कदर, आदर, मर्यादा, ओळख, जाणीव हे सगळे चाड शब्दाचे अर्थ आहेत. आणि भिडा भक्तीची या म्हणजे भीड हा जो शब्द आहे पुन्हा हा रस्वपण आहे आणि दीर्घपण आहे. दीर्घ भीड जो आहे तो भीड म्हणजे आपण म्हणतो ना, महाराज म्हणतात ना, तुका म्हणे भीड कोठी, लाभ विचाराचे पोटी. त्यातलं भीड किंवा नाही भीड वाढ तुका म्हणे साना थोर, ती भीड इथे नाही. रस्व भीड जी आहे त्या भीडचा शब्दकोशातला अर्थ असा आहे, दुसऱ्याची कदर राखणारा. इथे महाराज पांडुरंगाचं वैशिष्ट्य नम्रपणे सूचित करतात. पांडुरंगा तू कसा आहेस? अरे तू हाके राहू देणार आहेस. 8 पिढ्या जी माझी सेवा झाली ती तू गोड मानून घेतलीस आणि जे काही माझ्याकडनं झालं त्याची कदर राखून तू प्रगटलास. आलासी आकारा अमुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची या. ही त्या भक्तीची परमोच्च सीमा आहे. हा नामाचा परिणाम आहे. किती पराकोटीने नाम घ्यायचं आणि कुठवर घ्यायचं त्याचं सूचन इथे आहे. आणि हे झाल्यानंतर पुन्हा महाराज असं म्हणतात की हे सगळं झालं खरं, पण कसं झालं पुन्हा मला माहीत नाही. कारण मी जेव्हा माझ्याकडे पुन्हा नीट बघतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं, अल्पभाव अल्पमती, अल्प आयुष्य नाही याती, अपराधाची बोलिलो मूर्ती, अहो वेदमूर्ती परियसा, किती दोषा देऊ परिहार, गुणदोषे मलिले अंतर, आदी वर्तमान भविष्याकार लागे अंतपारायसे नाही, विविध कर्म 84 फेरा, त्रिविध भोगया शरीरा, आदी दैविक आदी भौतिक आणि आध्यात्मिक. तिन्ही ताप पांडुरंगा माझ्या शरीराला लागलेले आहेत. कर्म कोठार पांजरा, जन्म जरा मरण साठवण. जिथून आपण सुरुवात केली तिथे येऊन थांबू आपण. महाराज असं म्हणतात, दहन होती सकल कर्मे. तुझ्या नामाचा परिणाम हा आहे की कर्म घडलं तरी कर्माचा ठसा संस्कार उरत नाही. चित्त निर्मळ झाल्यामुळे ताबडतोब नामामुळे ते अखंड निर्मळ होत राहतं. ही ती अवस्था आहे. इथे महाराज असं म्हणतात, कर्म कोठार पांजरा. पांजरा म्हणजे पिंजरा. की कर्म आणि त्या कर्माचं फळ बरं वाईट जे असेल ते, त्यातून जी कर्माची मालिका सुरू होते त्या पिंजऱ्यामध्ये मी घोटाळत होतो किंवा घोटाळतो आहे. कर्म कोठार पांजरा, जन्मजरा मरण साठवण. पुढचं चरण जे आहे त्यातला एक शब्द फार महत्वाचा आहे बरं का. जीवा नाही कुडीचे लहाते, ये भिन्न भिन्न पंचभूते, रचते खचते संचिते, असारते फलकट. लहाते हा जो शब्द आहे ना, लहातेचा एक अर्थ आहे लाभ किंवा प्राप्ती. पण लहातेला आणखी एक शब्द छटा आहे, ती जास्ती इथे जवळ जाते. लहाते याचा जो आणखी अर्थ आहे
तो फायदा किंवा लाभ ह्या अंगाने जाणार आहे. म्हणजे महाराज असं म्हणतात की हा जो जीव आहे, पुन्हा बघा ह्याला खूप पदर आहेत बरं का. एकेका पातळीवरती महाराज म्हणतात जीवाशिवाचे भातुके केले क्रीडा या कौतुके कैची येथे लोके हा आभासा नित्य, ही वेगळी अवस्था आहे. महाराज ते म्हणतात हा जो जीव आहे तो त्याच शिवाचा अंश आहे. जीवा नाही कुडीचे लाहाते. हे जे शरीर आहे हे पंच वेगवेगळी महाभूत एकत्र येऊन तयार झालेलं आहे. त्याच्या संचिताप्रमाणे रचते खचते संचिते असा रळिते फलकट, असा या शरीराचा गुणधर्म असल्यामुळे वास्तविक पाहता जीवा नाही कुडीचे लाहाते. या जीवाला या शरीराचा काहीही म्हटलं तर फायदा नाही. तो केवळ आश्रयाला आहे. पण त्याचा लोभ धरावा जीवाने असं याच्यात काही. लाहाते हा शब्द फार वैशिष्ट्यपूर्ण आहे की जीवाला म्हटलं तर याचा काही, हे फक्त साधन आहे. शरीराद्यम खलु धर्म साधन आपण जे म्हणतो ते हे आहे. त्याचा बाकी त्या जीवाला काही घेणं देणं नाहीये. असा रडते फलकट पुत्रपत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर मिळती काष्ठे लुटता पूर आदळे दूर होती खल्लाली म्हणून नसावे अज्ञान इतुके करी कृपादान कृपाळू तू जनार्दन धरून चरण तुका विनवी. जिथून आपण सुरुवात करतो येऊन थांबू. नाथ हे जे प्रकरण आहे हा तुकोबारायांच्या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचा आलेख आहे. हे 56 अभंग जे आहेत, हे 56 अभंग म्हणजे तुकोबारायांच्या साधना प्रवासाचं सार आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक अभंगात अवस्था वेगळी आहे. अभंगाच्या प्रत्येक चरणामध्ये भाव निराळा आहे आणि सतत ज्याला आपण चढ उतार म्हणतो हे ह्याच्यात दिसतात. पण मी म्हटल्याप्रमाणे जर आपण थोडा ह्याचा क्रम बदलायचा प्रयत्न केला आणि त्या अभंगांची ज्याला आपण म्हणतो फेररचना, बघा पुन्हा मी म्हणतो कोणी असं म्हणलं की फेररचना करण्याचा अधिकार आहे का, म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. म्हटलं तर नाही का, कारण आहे आमच्यासमोर गाथा. ज्या कोणी महात्म्याने ही ओळ केली आहे ती आपण प्रमाण मानली पाहिजे. आहे अधिकार आहे म्हटलं तर का, मी म्हटल्याप्रमाणे कारण मूळ अभंगांची ओळ कशी होती ते आम्हाला माहित नाही. हे वास्तव आपण मान्य करावं. नितळ म्हणाले म्हणजे विद्यार्थी म्हणाले बरं का. कारण कोणत्या अवस्थेमध्ये महाराजांनी कुठला अभंग लिहिला असेल नाही आपल्याला अंदाज आहे. पण म्हणून जर आपल्याला हे तुकोबारायांचं अंतरंग दर्शन किती गतिमान हे व्यक्तिमत्व आहे ते जर निहाळायचं असेल तर हा थोडी जर आपण हे क्रम प्रत्येक अवस्था म्हणजे अभंगाबद्दली जी जो मूळ स्थायी भाव आहे त्या अभंगाचा त्याचे टप्पे करत जर अभंग रचले तर मी म्हटल्याप्रमाणे बद्ध मुमुक्षु साधक वंचित सिद्ध आणि जीवनमुक्त या 6 ढोबळ अवस्थांमधले सुद्धा सूक्ष्माती सूक्ष्म पदर जे तुकोबारायांनी अनुभवलेत आणि त्याचं प्रतिबिंब ह्या चरणांमध्ये अक्षरात पडलेलं आहे. त्याचा संपूर्ण आलेख आपल्या डोळ्यासमोर उलगडला जाऊन महाराजांनी किती खटाटोप केला त्याचा काहीतरी अंदाज आपल्याला येऊ शकतो. आणि म्हणून तसं महाराज म्हणतात की हे बोलता वाटे सोपे करणी करता तीर कापे, तसं हे आहे. विष खावे ग्रासो ग्रासी मग उतरे ये कसी नवे वैराग्य सोपारे. ती जाणीव मनामध्ये पक्की होण्यासाठी नाट हे अतिशय मोठं आपल्या हाताची महाराजांनी दिलेलं साधन आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कृपाळू भक्तांचा ऐसा पती गोपिकांचा, ऐसा पती गोपिकांचा, ऐसा पती गोपिकांचा. उभा न पाचारिता दारी न सांगता कामे करी. उभा न पाचारिता दारी
न सांगता कामे करी भाव देखोनी निर्मळ रजा ओढवी कपाळ रजा ओढवी कपाळ रजा ओढवी कपाळ उभा न पाचारिता दारी न सांगता कामे करी उभा न पाचारिता दारी न सांगता कामे करी न सांगता कामे करी न सांगता कामे करी तुकया बंधू म्हणे न भजा म्हणे न भजा म्हणे न भजा तुकया बंधू न म्हणे भजा कारे ऐसा भोळा राजा कारे ऐसा भोळा राजा कारे ऐसा भोळा राजा कारे ऐसा भोळा राजा उभा न पाचारिता दारी न पाचारिता दारी न पाचारिता दारी उभा न पाचारिता दारी न सांगता कामे करी न सांगता कामे करी न सांगता कामे करी न सांगता कामे करी उभा न पाचारिता दारी न पाचारिता दारी न पाचारिता दारी उभा न पाचारिता दारी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. संत सम्राट भगवान ज्ञानोबरायांच्या आणि जगद्गुरु वैराग्य रागरसिक श्री संत तुकोबरायांच्या असीम अनुकंपेने आपण हे तुकोपनिषदाचं जे चिंतन करत आहोत त्यामध्ये आता उपसंहारापर्यंत आलेलो आहोत. आपल्या परमभाग्याने या ठिकाणी आज दुसऱ्यांदा गुरुवर्य वंदनीय टिळक सरांचं जे काही त्यांच्या हृदयातून तुकोबारायांचं होणारं स्फुरण ते आज आपण श्रवण करायला दुसऱ्यांदा सर्वांना योग आला. या ठिकाणी सर बोलतात की तुकोबाराय बोलतात हे काही आपल्याला कळलं नाही. अंत त्यांचे जे काही ज्याला आपण म्हणतो शरीराची भाषा किंवा अवयवाची भाषा, ती भाषा तर आपल्याला शब्दापेक्षा आपल्या हृदयापर्यंत पोहोचत होती आणि आपल्या याचं आपल्याला वर्णनही करणं शक्य नाही. असो, या ठिकाणी गुरुवर्य सर आहेत आणि आपल्या या ज्ञान सत्रामध्ये जे काही कोणी महानुभाव उपस्थित होतात त्यांना आता या उपसंहाराच्या वेळी तरी इतर दिवशी आपल्याला वेळही मिळाला नाही तर ज्यांच्याविषयी एक आत्मीयता असते तर त्या आत्मीयतेच्या पोटी थोडंसं त्यांना ह्या वायुमंडलामध्ये येण्याचं जसं सौभाग्य प्राप्त झालं तर त्यांच्यासाठी थोडी एक प्रार्थना किंवा आपल्या अंतःकरणातील असणाऱ्या संकल्पना, त्या संकल्पनेचं या ठिकाणी अभिव्यक्ती करायची, एवढंच याचं स्वरूप आहे. तर आपल्यामध्ये आज उपस्थित असणारे आमचे बंधुवर्य परमप्रेमास्पद कळसकर साहेब की ज्यांनी बँकेमध्ये एक अधिकारी होते, परंतु त्याच्यानंतरही त्यांनी आपली जी सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रवृत्ती लक्षणात्मक धर्माचं अनुष्ठान करीत आहेत आणि ते या कारणाने की त्याच्यानंतर एक मळगंगा नावाचा एक ट्रस्ट आहे निघोजला, तर त्याचं जे काही तीर्थक्षेत्राचं जे स्वरूप आजकाल प्रगत करतात तर त्याप्रमाणे रात्रंदिवस त्याच्यामध्ये राहतात. एक इंग्लिश हायस्कूल पण
चालवतात त्याच्यामध्येही ते सहभागी आहेत. आणि याशिवाय इथं आपल्याला माहिती आहे 58 नंबर दिंडी आणि आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांना ते माहेरघरासारखा ज्यांचा संबंध आहे, अशा प्रकारची ही ज्ञानप्रसाद धर्मशाळा. त्या धर्मशाळेचं जे काही आर्थिक व्यवहार आहे तेही ते पाहत असतात. आणि आता ह्या कार्यक्रमातही ते उपस्थित आहेत. उपस्थित आहेत म्हणजे फक्त 2च दिवसासाठी आहेत, उद्या राहणार नाहीत. तर असं जरी असलं तरी त्यांच्यासाठी आपलं असणार आज या ठिकाणी गुरुवर्य सर जे आहेत, तर ते या ठिकाणी आपल्याला एका जीवनमुक्त ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं एक महान व्यक्तिमत्व अशी आमच्या अंतःकरणामध्ये ठसणारी त्यांची मूर्ती आहे. आपल्याला माहीत आहे की गेल्या जवळजवळ 6-7 वर्ष सरांनी या ठिकाणी ह्या ज्ञानेश्वर संस्थान समितीवरही प्रमुख विश्वस्त म्हणून काम केलेलं आहे. आणि सरांचं जीवन आता साहेबांच्या दृष्टीनं सांगायचं झालं तर ते आहेत अर्थशास्त्राचे जागतिक पातळीवरचे शास्त्रज्ञ. आणि आता त्यांच्या घरातही इंग्लिशच बोलली जाते, मराठी कोणी बोलत नाही. आता जर कोणाला पाहिलं असेल तर सर म्हणजे संस्कृतमध्ये आपलं इंग्लिशमधले अनभिज्ञ व्यक्ती आहे असं जर मी कोणाला सांगितलं तर सगळ्यांना मान्य होईल. एक सुद्धा शब्द कधी इंग्लिशमधून येत नाही. आणि विषय कोणता हे इथं गंभीर असणारा वेदांत विषय त्यांनी सांगितला असतं तर ते नवल नाही, कारण ते विद्वानच आहेत. परंतु या ठिकाणी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं आस्वादन जे संत वाङ्मयाला अपेक्षित आहे त्याच्या अंतरंगाचं सरांनी चिंतन केलेलं आहे. आणि अशा वेळेला हे अर्थशास्त्रज्ञाचं काय, पण वेदांताचं जे चिंतन आहे त्याच्याही पलीकडं आपल्याला काही संतांचं मनोगत आहे ते सांगितलेलं आहे. हे सर्व कशासाठी सांगितलं तर याच्याद्वारा आमचे बंधू हरे कळसकर साहेब त्यांनी सुद्धा हाच आदर्श घ्यावा. आणि असं आहे असं सांगितलेलं आहे की जर आपला कपडा मळलेला असला तर कपडा मळलेला त्याच्यासाठी साबणाने तो स्वच्छ होतो. त्याच्यानंतरही आपण साबण लावीत राहिलो तर तो फाटून जातो, पण त्याचा साबणाचा उपयोग होत नाही. तसं निष्काम कर्मयोग जो सांगितला आहे तो अंतःकरणाच्या शुद्धीसाठी किंवा सांगितलेला आहे. तर ते एक निष्काम कर्मयोगी आहेत. परंतु त्याच्यानंतर आपली जी योगत्रयी सांगितलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये, गाथेमध्ये किंवा भागवतामध्ये, पहिल्यांदा कर्म आहे, नंतर उपासना आहे आणि नंतर तत्वज्ञान आहे. आणि सर्व ही एकाच मानवी जीवनामध्ये आपल्याला पूर्णपणे करायची आहे. आणि संतांच्या उपदेशानुरूप यानंतर ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीनं आपल्या जीवनाची परिसमाप्ती करायची आहे. मनुष्य देह काही परत परत येत नाही. तेव्हा या सगळ्या ज्या योजना आहेत, जसं ज्या प्रकाराने सरांनी ह्या आदर्शाचं जतन केलेलं आहे, तसं निष्काम कर्मापासून आपल्याला नैष्कर्म्य दशेत जाण्यासाठी त्यांना जे काही लागणारं मनोबल, शारीरबल, आत्मबल, बुद्धिबल हे माऊलींनी द्यावं, म्हणून माऊलींच्या सत्तेतून त्यांचा ज्या अर्थी गुरुवर्यांची सेवा माऊलींनी 7 वर्ष घेतली आणि आता तर खरी वाङ्मयीन सेवा चालू आहे. तर त्यांच्याच पावन करकमलातून त्यांचा थोडासा सत्कार करण्यात येत आहे. आणि त्या दृष्टीनं त्या भगवंताकडे प्रार्थना करायची की सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. गुरुवर्य सरांच्या हस्ते त्यांना काही थोडा ग्रंथ, शाल, श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. नाही आपण बसा, ते येतील ना. ओरियन ओरियन ग्रंथ काही की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे आम्हाला पितृतुल्य असणारे आणि महिन्याची
आळंदी पंढरीची वारी करणारे या वयातही जवळजवळ 86 वय असताना 86-87मध्येही आळंदी आणि पंढरपूरची अत्यंत आकर्षण असणारे आणि संत वाङ्मयाचं अभ्यास करण्यात निवृत्तीपरायण जीवन ज्यांनी सेवानिवृत्तीनंतर अखंड अव्याहत चाललेलं आहे आणि ज्यांना जे काही साधू संतांविषयी अंतःकरणात अत्यंत कळवळा आहे असे असणारे पितृतुल्य थोपटे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांनासुद्धा असं दीर्घ आयुष्य आरोग्य लाभावं आणि अशाच प्रकारच्या अंतरंग चिंतनात त्यांचा हा संपूर्ण काल व्यतीत व्हावा म्हणून आपणा सर्वांच्या ठिकाणी असणारे जे माऊली आपल्या हृदयस्थ आहे तर त्या माऊलींच्या सत्तेतून आणि गुरुवर्य प्रातस्मरणीय टिळक सरांच्या हस्ते त्यांचा थोडा सत्कार काही ग्रंथ देऊन करण्यात येत आहे. तर त्यांनी यावर धरून आणा गुरु. हाताने गाथा ज्ञानेश्वरी सर्व ग्रंथ या वयातही लिहिले. अमृतानुभव सार्थ संपूर्ण पेननी लिहिलेले. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरि ओम. इंद्रायणी चेतटे धरिला रहिवास विश्व तारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निज वेश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकासी यात्रेसी येताती स्वानंद रासी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा म्हैसिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठा गर्व हरिला विप्रांचा
विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कणकाचा प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कणकाचा जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा सनक सिद्ध गणा माझे तो श्रेष्ठ ज्ञानावरी माझे ज्ञान वरिष्ठ अनुतापदेती विश्वगणदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा प्रपंच रचना सर्व ही भोगुण त्यागी अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रगटो निराकविली अहंता मतादवरून निज शांती वरिली जय दयादी सद्गुरु स्वामी कृपया दातारा तारक तो सकळांचा जीवनग सोयरा हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला जगदोद्धारा लागी उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा संध्या निरसिला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा 13 दिवस वह्या रक्षुनिया उदकी कोरड्याची काढोने दाखविल्या शेकी अपार कविता शक्ती वीरविधी अंगी कीर्तन श्रवणे तुमच्या तरी जय जनलोकी जय जयाजी सद्गुरु स्वामी तुमया दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा बाळवेश घेऊने श्री हरी भेटला विधीचा जनिता तुझे आठवा निधला तेने ब्रह्मानंदे प्रेमारुडविला न तुके म्हणून तुका नामे गौरविला जय जयादी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवनग सोयरा प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलिच्या काळा माझी अद्भुत वर्तले मानव देह घेऊन निज धामा गेले निळा म्हणे सकळ संता तोषविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविला आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले ऐसे तुकोबाने अभंग शिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती आय दाखविला आरती तुकारामा चुकिता तुलने से ब्रह्म तुका से आले मनो निरामेश्वरे धरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती आय दाखवी आमा
विवाळीन म्हणे नामा विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई ठोपा रखुमाई मीची भावी माझिया जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार वारी करी चुको निधी हरी संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार करी वारी चुको निधी हरी चंद्रभागेश तुका मागे हेची दान पंढरीचा वार वारी करी चुको निधी हरी अकल्पायुष्य भावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नो ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो माझी राजसा आ विष्णुदासा भाविकासे नामा म्हणे तया सावे ज्या मुखी कल्याण निधान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रति आहे देशील तरे पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हेची मज दे अनेक तुझे काही न मागी तुझ तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पाये संतांचे या संतासी निरवी हेची मज दे अनेक तुझे काही न मागे तुझ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कबरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय सद्गुरु जोग जोग महाराज की जय सिद्धेश्वर भगवान की जय इंद्रायणी माता की जय नमः पार्वती पते हर हर महादेव ज्यांनी कोणी ग्रंथ घेतला असेल त्यांनी ग्रंथ जमा करा आणि भोजन पास घेऊन